तो ती वापरत होती. असं माहित असेल ना आपल्याला काय संबंध आहे माझा त्या विषयाशी. बिंदक पण आहे अति टेक्निकल. आज हेमंत बाहेर पण आले त्या पोरीबरोबर खाली पाठवून दिलं. तुला सांगितलं का तू आलायस? हो मी त्याला फोन केला होता. यादी काय झालं त्याचं? 56 लोक झाली नाही म्हणता आपली काय रे. सर आता ते फक्त पुढच्याला मॅमल्स शोधून ठेवा. कुठलं मरीन मॅमल्स कोण बोलेल म्हणजे आपल्याला उंडरायचं त्याला आपण शेलचं सांगायचं ना. संतोषला सांगू. संतोष मराठेला तू पाहिलं का मी पाठवलेलं? हो ते पाहिलं. बाकी तर हे बदलू जॉईन मीटिंग मध्ये येणार आहे. मी टेक्निकली ते कालेकर सरांना पण विचारलं तुम्हाला म्हणायचं ते हेच टॉपिक आहेत ना सगळे. हो म्हणजे ह्याच्यात असले बाहेरचे आडनाव खूप दिसतात. हो म्हणजे माने बिने हो ना. तुझ्याकडे हे आहे पासवर्ड आहे कशाचा? त्या याचा वृंदा@123455. नाही तो नाही रे. तो केलं मी लॉगिन. याचा कोर्सचे डिटेल्स आहेत. कोर्सचे डिटेल म्हणजे मीटिंग आयडी देण्यात आला तुला. अच्छा अच्छा. त्या उषा पागवेला आयुष्यभरासाठी म्यूट करावं आहे. मी लॉग इन केलं. जॉईन करून घ्या. तू लॉग इन केलं? कोणी? प्राजक्ताने. कुठे प्राजक्त? ही प्राजक्त आहे नाही. ती 2-3 प्राजक्त आहेत. कसं कळणार? हे चल सगळ्यांना घेतो मी. हे बघ इथे एक प्राजक्त आहे. आपल्या याच्यात 2 प्राजक्त आहेत. ही काय प्राजक्ता पाठारे. तू मेरी जिंदगी. प्राजक्ता मॅडम नमस्ते. हॅलो हॅलो अनुज. हाय ऐकू येत आहे? हो हो व्यवस्थित. व्हेरी गुड. राजीव सर 1 मिनिटात जॉईन होत आहेत. ओके चालेल. मी सगळ्यांना घेतो आतमध्ये आता. हो चालेल चालेल हरकत नाही. प्रेझेंटेशन चालते ना एकदा बघ ना पटकन. हा ठीक आहे. दिसताय का अनुज दादा? दिसताय का अनुज दादा? व्यवस्थित दिसतंय प्राजक्ता. हे करून टाक. शेअर स्क्रीनिंग ऑफ करून टाक. ओके फाईन. व्यवस्थित दिसतंय. मी सगळ्यांना घेतो आता. ठीक आहे चालेल चालेल. ओके. हे म्यूट करायचं. म्यूटच आहे ना. ज्या गेस्ट आहेत, गेस्ट स्पीकर आहेत तर त्यांना त्यांचे इंट्रोडक्शन करून द्यावे. ओव्हर टू यू राजीव. थँक्यू. थँक्यू अनुज. आज आपलं त्यांनी सांगितल्यासारखं 3रं सेशन आहे.
आणि मुख्यतः वनस्पतींविषयी म्हणजे थोडंसं आपल्या बॉटनीच्या संदर्भामध्ये आपण आज बघणार आहोत. आपण सुरुवात करताना डॉक्टर मंदार दातार सरांकडनं महाराष्ट्राच्या हॅबिटॅट विषयी जाणून घेतलं होतं आणि त्याच्यातनं आपण कुठे काय असू शकेल हॅबिटॅटमध्ये याची माहिती घेतली होती. तर त्याच्यात पुढे जाऊन आज डॉक्टर प्राजक्ता पठारे आपल्याला तिथे असणाऱ्या वनस्पतींविषयी माहिती देणार आहेत. बराचसा परिचय त्यांचा सुरुवातीला जे जॉईन झाले असतील तर त्यांना उषाताई आणि तिच्या संवादातनं झाला असेलच, पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून ओळख करून देतो की प्राजक्ता मूळची पुण्याची आहे आणि MSc आणि BSc दोन्हीही पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधनं बॉटनी विषयामध्ये तिने केलं. त्यानंतर पुणे ट्री सेंटरच्या लोटस एन्व्हायरमेंट या NGO बरोबर काही काळ पुण्यामध्ये काम केलं. ARI पुणे म्हणजे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यातली आहे. तिथे फायटोलिक रिसर्च त्याचबरोबर फायटोलिक रिसर्च इन्स्टिट्यूट फॉरेस्ट रिजनरेशन अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी ट्रस्ट पुणे यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतर BSI म्हणजे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या पुणे इथे सिनियर रिसर्च फेलो म्हणून कार्यरत होत्या. त्याच काळात PhDचं काम केलं. आणखीन आपल्या महाराष्ट्रातली म्हणजे वेस्टर्न घाटमधली कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे तर त्याच्या फ्लोराचं काम म्हणजे त्या विषयावरती मुख्यतः PhD केलेली आहे आणि तिथल्या 900 वनस्पतींचं रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे खूप मोठं काम या तिच्या PhDच्या कामातनं उभं राहिलेलं आहे. आयकॉम नावाची जी मुंबईतली कंपनी आहे तर त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सध्या काम करते. एखाद्या भागाचा वनस्पती सर्वेक्षण करायचं असेल किंवा तिथलं एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करायचं असेल तर त्याचं बायोडायव्हर्सिटी मॅपिंग करणं या विषयातली तज्ज्ञ म्हणून ती तिथे काम करते. त्याचबरोबर वनस्पती शास्त्रातलं रिसर्च आणि कन्सल्टिंग या दोन्ही याच्यामध्ये तिचं काम चालू आहे. वनस्पतींचं आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखणं यात प्रामुख्याने जास्त मास्टरी किंवा तज्ञता आहे असं आपण म्हणूया. आतापर्यंत 3 रिसर्च पेपर आणि 13 सायंटिफिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. नॅशनल कॉन्फरन्समध्ये सुद्धा 4 रिसर्च टॉपिकचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. वन खात्याबरोबर तर काम करतीच आहे, त्याचबरोबर अनेक संस्थांबरोबर वनस्पती विषयक शैक्षणिक जे उपक्रम चालतात तर त्यामध्ये सहभागी असतो. शाळा कॉलेजच्या मुलांच्यासाठी एक बुकलेट तयार केलं होतं तर त्याच्या निर्मितीमध्ये तिचा सहभाग होता. तर असं मल्टीफॅसेटेड तिचं काम आहे. प्रामुख्याने एक खरं तर आयडियल शिक्षिका असा तिचा मी उल्लेख करीन. कारण आमच्या इथे अनेक कोर्समध्ये तिने या विषयावरती वेगवेगळी लेक्चर दिलेले आहेत तर त्यामुळे खरं एक उत्कृष्ट शिक्षिका असा तिचा मी उल्लेख करीन. तर आता फार वेळ न घालवता मी प्राजक्ताला विनंती करतो की तिने आजच्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद राजीव सर, धन्यवाद अनुज. आणि खूपच छान वाटतंय आज पुन्हा सगळ्यांशी एकदा या झूमच्या प्लॅटफॉर्म वरून कनेक्ट करताना. आणि तुमचे सर पण आहेत डॉक्टर दातार. हो हो मी पाहिलं. नमस्कार सर. हा तर मला वाटतं आपण सुरू करूया विषय आणि मी स्क्रीन शेअरिंग सुरू करते आता. दिसायला लागलं का प्रेझेंटेशन? दिसतंय? हो मॅडम. ओके. तर सर्वांना नमस्कार आणि सुरू करूया आज आपण आजचा जो आपला विषय आहे तो. तर परवाच्या लेक्चरमध्ये मंदार सरांनी जे काही आपल्याला एक सफर घडवून आणली गुहागर ते विदर्भापर्यंतची, तर तोच धागा पकडून आपण आज ते जे वेगवेगळे हॅबिटॅट सरांनी आपल्याला ज्याच्याबद्दल माहिती दिली होती तर त्या वेगवेगळ्या हॅबिटॅट्स मधले वृक्ष म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष खरं तर मी म्हणेन फक्त, तर त्यांच्याबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. आता आजचा विषय फॉरेस्ट ट्रीज असा खूप, त्यामुळे प्रत्येक वनप्रकारामधले काही वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष की ज्यांच्या कंपोजिशनमुळे किंवा त्या म्हणजे एखाद्या वनामध्ये त्या विशिष्ट प्रकारचे वृक्ष असतील तर त्याचा वनप्रकार जे काही क्लासिफिकेशन सिस्टम्स आहेत आता आपल्याकडे त्याच्यामध्ये कुठे बसतंय हे ओळखण्यासाठी आपल्याला मदत होते किंवा एकंदरीत त्या जंगलाचे जे काही
वैशिष्ट्य असेल ते ठरवण्यामध्ये या वृक्षांचा महत्वाचा सहभाग असतो. तर अशा काही स्पीशीज बद्दल आज आपण माहिती करून घेऊया. त्यामध्ये जसं मंदार सरांनी आपल्याला समुद्र किनाऱ्यापासून सह्याद्रीमध्ये घेऊन गेले होते सर, आणि त्यानंतर आपण विदर्भाकडे गवताळ पूर्ण आणि हे सगळं बघितलं होतं. तर तसंच आपण हे आजची थीम ठेवूया, म्हणजे आपल्याला ते लिंक करणंही सोपं जाईल आणि त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर त्याही आपल्याला याच्यामध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर सगळ्यात पहिल्यांदाच स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे वृक्षांमधली स्पीशीज डायव्हर्सिटी जर बघायची झाली तर महाराष्ट्राचा जो काही राज्याचा फ्लोरा आहे, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने पब्लिश केलेला फ्लोरा, त्याच्याप्रमाणे साधारण 752 वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वनांमध्ये, ज्यापैकी साधारण 460 स्पीशीज ज्या आहेत त्या स्थानिक किंवा देशी वृक्षांच्या आहेत आणि याच्यापैकी साधारण 54 जाती ज्या आहेत त्या प्रदेशनिष्ठ आहेत वेगवेगळ्या वनांसाठी. तर आता समुद्र किनाऱ्यापासून सुरुवात करूया असं मी म्हटलं तर त्या दिवशी सरांनी आपल्याला समुद्र किनारी वाढणाऱ्या काही वनस्पतींची म्हणजे हर्बॅशियस वनस्पतींची माहिती दिली होती आणि एकंदरीत त्या हॅबिटॅटचे काय काय फीचर्स असतात हे सांगितलं होतं. तर आता आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही बीचच्या बाजूला जर गेलो तर तिथे बरेचदा आपल्याला हे सुरूंचं वन दिसतं. तर हे कॅज्युरिना इक्विसिटिफोलियाना म्हणजे सुरू जी वनस्पती किंवा जे वृक्ष आहे त्याचं हे सगळं प्लांटेशन मुख्यतः इथे दिसतं. हा जो वृक्ष आहे तो आपल्याकडचा स्थानिक वृक्ष नाहीये. अनेक ठिकाणी समुद्र किनारी जी काही धूप होते मोठ्या प्रमाणावरती ती अडथळा व्हावा म्हणून विंड ब्रेकर म्हणून यांचा वापर केला जातो आणि म्हणून अनेक ठिकाणी याचं प्लांटेशन केलेलं दिसतं. हे सुरूची जी काही वृक्ष असतात ते सरळ सोट आणि असे त्याच्या फांद्या फारशा नसतात, त्यामुळे आपण या चित्रात बघू शकतो की जमिनीकडचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी क्लिअर आहे. काही खाली तिथे दुसरे हर्बॅशियस व्हेजिटेशन सुद्धा सहज वाढत नाही आणि मुख्यतः आधी म्हटलं त्याप्रमाणे विंड ब्रेक म्हणूनच याचं प्लांटेशन अनेक ठिकाणी केलं जातं. त्यानंतर हा जो एक ताडाचा वृक्ष आहे त्या दिवशी मंदार सरांनी याचं नाव सांगितलं होतं आपल्याला, कुणाला आठवतंय का सहजपणे? रावणमाळ. ताड. बरोबर बरोबर. तर आपल्याला माहितीये की पाम्सना ब्रांचिंग नसतं, पण हा जो एक विशिष्ट प्रकारचा ताड आहे त्याच्यामध्ये आपल्याला डायकॉटोमस प्रकारचं ब्रांचिंग दिसून येतं म्हणून त्याचं नावही तसंच आहे. आणि रायगड रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा वृक्ष आपल्याला बघायला मिळतो. तर अगदी बीचच्या कडेला म्हणजे जिथे बीच संपून साधारण इनलँड सुरू होते अशा बॉर्डरला बरेचदा हे वृक्ष आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर थोडं आपण अजून जमिनीकडे आलो म्हणजे इनलँडकडे आलो तर तिथे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा वृक्ष बघायला मिळतो ज्याचं नाव आहे उंडी. उंडीचे वृक्ष साधारण म्हणजे बरेच ठिकाणी कोकणात बघितलं तर सर्वत्र आपल्याकडे बघायला मिळतात. त्याची फुलं खूप सुंदर दिसतात पांढऱ्या रंगाची आणि याचं बोटॅनिकल नाव जे आहे ते आहे कॅलोफायलम इनोफायलम. आता बऱ्याचशा यांची मी मराठी नावं द्यायचा प्रयत्न करते पण काही वृक्षांना मराठी नावं अजून नाहीयेत किंवा ती मला म्हणजे माझ्या माहितीत तरी आलेली नाहीयेत, त्यामुळे बहुसंख्य ह्याची तरी मी मराठी नावं देण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या वृक्षाचे जे काही वैशिष्ट्य आहे तो हा हरित म्हणजे सदाहरित प्रकारचा वृक्ष आहे. कायम ह्याची पानं हिरवी असतात, पानझड होत नाही आणि समुद्र किनारी म्हणजे त्या मातीमध्ये वाढू शकणारा असा एक वृक्ष आहे. याच्या जे फळं असतात त्या फळांपासून एक तेल तयार केलं जातं जे कॉस्मेटिक्स मध्ये वापरलं जातं आणि अनेक प्रकारच्या औषधांमध्ये सुद्धा. एक कमेंट आली आहे की कॉमन इंग्लिश नावं सुद्धा मेन्शन करण्याबद्दल, तर जिथे शक्य आहे तिथे मी नक्कीच मेन्शन करते कॉमन इंग्लिश नेम्स. हा तर हा उंडीचा वृक्ष जो आहे त्याच्यापासून तेल तयार केलं जातं बरेचदा आणि ते तेल
सांधेदुखीमध्ये किंवा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि वर्धक जे काही कंपाऊंड्स असतात त्याच्यामध्ये वापरले जातात. त्यानंतर समुद्र सपाटीलाच आढळणारा आणखीन एक महत्वाचा वृक्ष आहे, ज्याचं नाव आहे स्ट्रिक्नॉस किंवा मराठी नाव आहे त्याचं काजरा. हाही वृक्ष साधारण समुद्र सपाटीला किंवा तिथून थोडं आतमध्ये आल्यावर आढळतो आणि मुख्यतः कोकण किनारपट्टीला सर्वत्र हा वृक्ष आढळून येतो. त्यानंतरच एक महत्वाची हॅबिटॅट होती जी म्हणजे मँग्रोव्ह किंवा खारफुटीची वनं. सरांनी त्या दिवशी जसं सांगितलं तसं खाडीच्या आजूबाजूला बरेचदा हे मँग्रोव्ह आपल्याला दिसून येतात आणि मँग्रोव्ह ही परिसंस्था जी काही आहे ती अनेक वेगवेगळ्या प्रकारे तिचं महत्व आहे. पण तरी सुद्धा म्हणजे आता आपण बरेचदा न्यूज मध्ये आणि ह्याच्यामध्ये सगळीकडे ऐकतोय तर अनेक ठिकाणी मँग्रोव्ह वरती सगळं म्हणजे तोड चालू आहे आणि त्याच्यावरती अतिक्रमण सगळीकडे चालू आहे. तर ही एक अतिशय महत्वाची परिसंस्था असते. अनेक वेगवेगळ्या प्रकारची अनुकूलनं त्या दिवशी सरांनी आपल्याला सांगितली की या ज्या विशिष्ट प्रकारच्या अधिवासामध्ये हे सगळे वृक्ष किंवा या वनस्पती वाढतात, त्यांना तिथे टिकून राहण्यासाठी म्हणून स्वतः जे काही बदल करून घ्यावे लागतात ते यांच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकाराने दिसून येतात. हे जे आपल्याला चित्रात वृक्ष दिसतोय तो आहे ॲव्हिसिनिया मरिना किंवा तिवर नावाचा हा एक वृक्ष आहे, ज्याची फुलं वरती दिसतात आणि खाली निमॅटोफोर्स किंवा जी त्या दिवशी सरांनी सांगितलं होतं तशी श्वसन मुळं ही त्या फोटोमध्ये दिसत आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बघितलं तर सगळीकडे हा वृक्ष दिसून येतो, खूप कॉमनली दिसतो, म्हणजे अगदी मुंबईच्या आजूबाजूला सुद्धा अगदी सहजपणे दिसून येतो. जसं आता मी म्हटलं तसं की मँग्रोव्हचे अनेक वेगवेगळे उपयोग आहेत, त्यामुळे प्रत्येक स्पीशीजचे वेगवेगळे मी मेन्शन नाही करत आता, पण स्क्रीनवरती काही जिथे शक्य आहे तिथे मी ती वैशिष्ट्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मँग्रोव्ह मधला वृक्ष आहे ज्याचं नाव आहे सोनोरेशिया अपेटाला किंवा चिपी. हा वृक्ष आहे ज्याच्यामध्ये ही जी फुलं आहेत ती तुम्ही बघू शकाल की पांढरट रंगाची आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचदा बॅट पॉलिनेशन दिसून येतं. आणि इथे स्लाइडवर जसं मेन्शन केलंय तसं हा वृक्ष जो आहे तो खूप अनस्टेबल कंडिशन्स मध्ये सुद्धा सहजपणे वाढतो. बरेचदा जिथे मँग्रोव्हची तोड झालेली आणि जर रिजनरेशन करायचं असेल तर या वृक्षाचा म्हणजे त्याला जास्त प्रायोरिटी दिली जाते आणि जे काही आता मँग्रोव्हचे फॉरेस्टेशनचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या वृक्षाचा प्रामुख्याने समावेश केलेला आहे. सोनोरेशिया याच गटातली आणखीन एक स्पीशीज आहे सोनोरेशिया अल्बा. हा जो वृक्ष आहे त्याचं फूल खूप सुंदर असतं, पांढरट आणि गुलाबी अशा दोन रंगांमध्ये ह्याची फुलं दिसतात. तर या वृक्षाला स्टेट मँग्रोव्ह ऑफ महाराष्ट्र असा एक गौरव त्याचा केला गेलेला आहे आणि त्याला हे एक डेझिग्नेशन दिलेलं आहे. तर आधी मी सांगितलं त्याप्रमाणे जी पांढरी आणि मोठी फुले सगळी वटवाघळांमार्फत त्याचं परागीभवन होतं आणि यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की फुलं खूप मोठी आहेत आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. पुढचा जो वृक्ष आहे तो आहे रायझोफोरा म्युकरोनाटा किंवा कांदळ. हा वृक्ष याला अनेकदा मँग्रोव्हच्या कम्युनिटीमध्ये बघायला मिळतो. गोव्याच्या आजूबाजूला खूप चांगल्या प्रकारे हे वृक्ष म्हणजे त्यांचे हेल्थ वाईज जर बघितलं आपण तर ह्यांची ग्रोथ खूप चांगली आहे. बाकी ठिकाणी थोडेसं डिस्टर्बन्स आहे आणि याच्यामध्ये जे काही मँग्रोव्ह मधले वेगवेगळ्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आहेत त्यापैकी एक विव्हिपॅरी म्हणजे जेव्हा त्या वनस्पतीची बीज झाडावर असतानाच त्यांचं जर्मिनेशन होतं आणि मग ते खाली पडतात, त्याला विव्हिपॅरस जर्मिनेशन अशी एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते. तर हे या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय दुसऱ्या. आपण क्वेश्चन्स काही मध्ये असतील तर मध्येही घेऊ शकतो, असं काही नाहीये की शेवटीच घेतले पाहिजे सगळे. त्यामुळे जर काही वाटलं कुठे थांबून एखाद्या स्लाइड बद्दल शंका असेल तर नक्की विचारू शकता.
आणखीन एक मँग्रुव्ज मधला महत्वाचा वृक्ष आहे तो म्हणजे कॅन्डेलिया कॅन्डल नावाचा, ज्याला पुन्हा कांदळ असंच मराठी नाव आहे. आणि खारफुटीच्या जंगलांना कांदळवन असाही एक शब्दप्रयोग केला जातो. मँग्रुव्ज मध्येच दिसणारा आणखीन एक वृक्ष आहे, ज्याला खरं तर ट्रू मँग्रुव्ह काही ठिकाणी नाही म्हणत. एजिसिरॉस कॉर्निक्युलाटा फुगणी असं त्याचं नाव आहे. हा एक खूप कॉमनली बघायला मिळतो मँग्रुव्हच्या कम्युनिटीमध्ये, आणि ह्याची फुलं जी आहेत त्याला एक सुंदर वास असतो. आणि याच्या फुलांमध्ये नेक्टर खूप जास्त असतो, त्यामुळे बरेचदा अनेक प्रकारचे किडे याच्यावरती बघायला मिळतात. त्याचप्रमाणे हा जो वृक्ष आहे त्याच्यातला त्याच्या स्टेम्स आणि फुलाचे काही भाग हे फिश पॉइझन मध्ये म्हणून वापरले जातात फिशिंग करण्यासाठी. आता ट्रू मँग्रुव्ज बरोबर काही वेगळ्या प्रकारचे वृक्षही वाढतात, की म्हणजे जे ऍक्च्युअल मँग्रुव्ज नाहीये, मात्र ते नेहमी मँग्रुव्ह कम्युनिटी मध्येच दिसून येतात. तर अशा प्रकारचा एक महत्वाचा वृक्ष आहे एक्सोफॅरिया, किंवा त्याला मराठी नाव आहे गेवा. हा वृक्ष युफोर्बिएसी नावाची एक फॅमिली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या वृक्षांना साधारण काहीतरी चिकासारखा पदार्थ त्याच्या खोडामध्ये असतो. म्हणजे हे त्या फॅमिलीचं कॅरेक्टर आहे. तर अशा प्रकारचं हे बरेचदा मँग्रुव्हच्या कम्युनिटीमध्ये आपल्याला हा वृक्ष बघायला मिळतो. त्यानंतर आता मँग्रुव्ह कडून म्हणजे आपण एक मध्ये प्रश्न चॅटबॉक्स मध्ये, व्हॉट इज द डिफरन्स इन नी रूट अँड स्टिल रूट? ओके, नी रूट्स म्हणजे त्या दिवशी तुम्हाला जर आठवत असेल तो फोटो, तर मंदार सरांनी आपल्याला मिरिस्टिकाचा एक फोटो दाखवला होता. मॅरिस्टिका स्वॅम्स नावाची एक वेगळी परिसंस्था सरांनी सांगितली होती. तर ती मुळं जी असतात ती अशी जमिनीतून वर येऊन गुडघ्यासारखा आकार त्याला आलेला असतो, त्याला नी रूट्स म्हणतात. म्हणजे असं एक काय म्हणूया आपण की गाठीसारखं वरती असतं त्याच्यामध्ये. आणि स्टिल रूट्स जी आहेत त्याच्यामध्ये तंबूच्या दोऱ्या जशा असतात त्या प्रकारे आपल्याला ती रूट्स दिसतात. मी पुन्हा एक मागची स्लाइड दाखवते म्हणजे लक्षात. याच्यामध्ये ही जे रूट्स दिसत आहेत ती मुख्य खोड आहे आणि वरून ही सगळी आजूबाजूने ती रूट्स आलेली आहेत. तर ही स्टिल रूट्स आहेत. क्लिअर? तर आता आपण सदाहरित प्रकारच्या जंगलांकडे जर गेलो तर तिथले वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष कुठले असतात असं साधारण बघायचं म्हटलं तर पास्कल नावाच्या एका शास्त्रज्ञाने एक वर्गीकरणाची पद्धती दिलेली आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या जंगलाच्या प्रकारामध्ये कुठल्या प्रकारच्या वृक्षांचं प्राबल्य आहे याच्यावरून ते ठरवलं जातं. तर त्याला कम्युनिटी डॉमिनन्स म्हणू शकतो. म्हणजे आपण टेक्निकल टर्म जर म्हटलं तर कुठल्या प्रकारच्या वनस्पतींची कम्युनिटी जास्त डॉमिनंट आहे त्याच्यावरून त्या वनांचं प्रकार ठरवलेले आहेत. तर साधारणतः त्या दिवशी सरांनी जी काही आपल्याला सगळी सदाहरित जंगलांची वैशिष्ट्य सांगितली होती की ज्याच्यामध्ये आपल्याला बट्रेस रूट्स दिसतात, त्यानंतर पानांचे जे आकार असतात या वृक्षांच्या ते निमुळते झालेले असतात ज्याला ड्रिप टिप असं म्हणतात. असे वेगवेगळे प्रकारचे अडॅप्टेशन सुद्धा याच्यामध्ये दिसून येईल. आणि पास्कलची सिस्टम म्हटलं तर त्याप्रमाणे निमा, होलीगार्ना आणि डिमोकार्पस ह्या तीन वृक्षांच्या ज्या काही कम्युनिटीज आहेत त्या याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. हा फोटो म्हणजे या प्रकारचा फोटो त्या दिवशी सरांनी आपल्याला दाखवला होता. तर रान जायफळ किंवा निमा अटेन्युआटा असं तिचं ह्या वृक्षाचं शास्त्रीय नाव आहे. आपण जे काही जायफळ खातो त्याच प्रकारचं हे आहे. रान जायफळ असं याचं मराठी नाव आहे. त्यानंतर दुसरी जी मुख्य कम्युनिटी आहे त्याचं नाव आहे होलीगार्ना ग्राहामी. असा हा एक मुख्य वृक्ष आपल्याला बरेचदा सदाहरित जंगलांमध्ये दिसून येतो. आणि तुम्ही जर त्याची फळं बघाल तर बिब्बा आपण कधीतरी बघितलेला असेल तर बिब्ब्यासारखी दिसणारी ह्याची फळं आहेत. याचं नाव मराठी नाव रानबिब्बा असंच आहे.
ह्या वृक्षांचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपण जेव्हा सदाहरित वनांमध्ये हे वृक्ष बघतो तर त्याची उंची खूप जास्त असते. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज सांगायचं म्हटलं तर 10 मीटर पासून 25 मीटर पर्यंत एवढे उंचच्या उंच हे वृक्ष वाढतात. आणि याची जी पानं असतात ती सुद्धा खूप मोठी असतात. बरेचदा जंगलात गेल्यावर आपल्याला ते खाली जे लीफ लिटर पडलेलं असतं त्याच्यामध्ये त्याची पानं दिसून येतात. बरेचदा वृक्ष दिसतच नाही ऍक्च्युअल, कारण तो खूप उंच गेलेला असतो कॅनोपीमध्ये. आता हा वृक्ष म्हणजे ओळख, आता काही जिथे जिथे शक्य आहे तिथे मी काही ते वृक्ष ओळखण्याच्या ज्या काही खुणा आहेत किंवा प्रामुख्याने त्याची जी काही वैशिष्ट्य आहेत ती सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र अगदी प्रत्येक ह्याचा वृक्ष परिचय अशा पद्धतीने आपल्याला याच्यात टाइम कन्स्ट्रेंटमुळे शक्य नाहीये करणं, पण जिथे जिथे शक्य आहे तिथे मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर हा जो रानबिब्बा आहे ह्याला ओळखण्याची खूण म्हणजे एक तर त्याची पानं खूप मोठी असतात. दुसरं म्हणजे या दुसऱ्या चित्रात आपल्याला जे दिसतंय तर या पानाच्या देठाजवळ 2 असे मिशी सारख्या काय म्हणूया आपण त्याला एक्सटेन्शन्स असतात आणि जे पान वाळल्यानंतर सुद्धा दिसतात. त्याच्यावरून आपल्याला सहज हा वृक्ष ओळखता येतो. सदाहरित जंगलांमध्ये तिसरी जी पास्कलच्या क्लासिफिकेशन प्रमाणे तिसरा जो गट आहे तो आहे डिमोकार्पस म्हणून, ज्याला मराठीमध्ये वोंब असं नाव आहे. ह्या वृक्षाचंही म्हणजे जी काही उंची असते ती खूप जास्त असते आणि फळं आपल्याला अनेकदा याची जंगलात म्हणजे खाली पडलेली दिसतात. मराठी नाव काय सांगितलं? वोंब. वोंब, VOMB. हा. आणि आपण त्या दिवशी जे काही म्हणजे सगळं सदाहरित जंगलांमधली अनुकूलनं बघितली होती, तर यामध्ये आता तुम्ही बघाल तर या प्रत्येक वृक्षाच्या पानांची जी काही टोकं आहेत ती खूप टोकदार आहेत. जसं त्या दिवशी सरांनी सांगितलं होतं की इथे पर्जन्यमान खूप जास्त असतं या प्रकारच्या जंगलांच्या ठिकाणी, त्यामुळे ते पाणी वाहून जाण्यासाठी म्हणून यांच्यामध्ये झालेले हे काही बदल आहेत. हे जरी म्हणजे आता आपण जे 3 स्लाइड्स बघितल्या ते या प्रकारच्या जंगलांना वैशिष्ट्य प्रदान करणाऱ्या अशा कम्युनिटीज आहेत. त्याच्याशिवाय इतरही काही आपण म्हणूया सिग्निफिकंट अशा स्पीशीज इथे असतात की ज्यांच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हा वनाचा प्रकार कुठला असू शकेल असं. तर त्यामध्ये पुन्हा मायरिस्टिकाची एक जात आहे, मायरिस्टिका डॅक्टिलॉइडिस म्हणून, ज्याला पुन्हा मराठीमध्ये रान जायफळ असंच नाव आहे. तर ह्याचेही वृक्ष आपल्याला अनेकदा ह्या सदाहरित प्रकारच्या वनांमध्ये बघायला मिळतात. या पहिल्या चित्रात आपल्याला दिसतंय की त्याची पानं जी असतात, हा वृक्ष जो आहे तो लॉरेसी या फॅमिली मधला आहे आणि या फॅमिलीचं वैशिष्ट्य असं आहे की याची पानं जी असतात ती खालून पांढरट असतात. त्यामुळे आपण जंगलात फिरताना कधी पांढरट अशी पानं दिसली की आपल्याला आणि दुसरं म्हणजे त्याचं व्हेनेशन खूप प्रॉमिनंट असतं. तर असं दिसलं की ते लक्षात येतं की किमान फॅमिली कुठली असू शकेल या वृक्षाची. त्याच्या शेजारचा जो आहे तो आहे पर्सिया नावाचा एक वृक्ष आहे, ज्याचं मराठी नाव आहे गुळुम किंवा गुलुम. दोन्ही ळ किंवा ल दोन्ही उच्चार केले जातात त्याचे. या वृक्षांची उंची साधारणपणे 10 मीटरच्या आसपास म्हणजे मॅक्सिमम वाढलेली मी बघितली आतापर्यंत. आणि दुसरं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सदाहरित जंगलांमध्ये जे काही स्ट्रीम्स असतात किंवा असतात त्यांच्या काठाला बरेचदा हे वृक्ष दिसून येतात, म्हणजे खूप स्पेसिफिक असे त्यांचे निश आहे. त्याखाली जे आहे ते आहे डायमॉर्फोकॅलिक्स नावाचा एक वृक्ष आहे. हा छोटासा वृक्ष असतो सेकंड लेअर मध्ये, म्हणजे सदाहरित जंगलांच्या ज्या काही कॅनोपी लेअर असते आणि त्याच्या खालच्या ज्या काही लेअर्स असतात, तर सेकंड लेअर मध्ये किंवा खालच्या लेअर मध्ये आपल्याला बरेचदा हा डायमॉर्फोकॅलिक्स नावाचा वृक्ष दिसून येतो. डायमॉर्फोकॅलिक्सच्या आधीचा कुठला सांगितलास? पर्सिया मॅक्रांथा. पर्सिया. ओके ओके ओके. त्याच्या सोबत नावं पण असतील तर बरं होईल बरं का? हो हो, सगळ्या ह्याच्यात केली आहेत खरं, या स्लाइडवर राहून गेले उषाताई ऍड करायचं. मॅम हे कोणतेच फ्रूट एडिबल नाहीये का? रान जायफळ काही ठिकाणी वापरतात, म्हणजे ही डॅक्टिलॉइडिस जी आहे स्पीशीज त्याच्याबद्दल नाही मला नक्की सांगता येणार,
पण आपण सुरुवातीची जी बघितली होती ही मात्र वापरतात अनेक ठिकाणी. ओके. आणि ह्याचा म्हणजे आपण जी जायपत्री म्हणून वापरतो मसाल्यांमध्ये त्याचप्रमाणे हा जो आपल्याला लाल वरचं त्याचं कोटिंग दिसतंय त्याला एरिल अशी टर्मिनॉलॉजी आहे. तर हा एरिलच वापरला जातो अनेकदा मसाल्यांच्या पदार्थांमध्ये. ओके मॅम. आणि या स्लाइड मध्ये हा जो चौथा वृक्ष आहे तो आहे ड्रायपेटिस व्हेन्युस्टा म्हणून. याला मराठी नाव मला माहिती नाहीये आणि मला सापडलं नाही कुठे. कुणाला माहिती असेल तर प्लीज नक्की शेअर करा. या वृक्षाचंही हे की याची फळं आपल्याला बरेचदा बघायला मिळतात आणि याच्या पानांमध्ये जर तुम्ही बघाल तर खूप असं चकाकी असणारी पानं असतात आणि पुन्हा ते ड्रिप टिप दाखवणारी अशी यांची खूप वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. तर पानांवरून आणि फळाच्या रचनेवरून बरेचदा हा वृक्ष आपल्याला ओळखता येऊ शकतो. भाऊबंदाला पुत्रंजीवा म्हणतात ना. कशाला? आता डायबेटीज दाखवलास. हा पुत्रंजीवा तर या स्पीशीजला नाही मला त्या माहिती. स्पेसिसला नाही, ह्याच्या भावाला. हो 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 नक्की. मॅम ते नाव एकदा रिपीट करता का? ड्रायपेटिस व्हेन्युस्टा. मी ड्रायपेटिस व्हेन्युस्टा. चॅट बॉक्स मध्ये लिहिते. हवं तर. ओके. टाकलंय मी चॅट बॉक्स मध्ये, बघू शकता तुम्ही. थँक्यू मॅम. प्राजक्ता, तिसऱ्या झाडाचं नाव सांगशील का परत प्लीज? हो सांगते ना नक्की. डायमॉर्फोकॅलिक्स. हा ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. तर सदाहरित जंगलांमध्येच दुसऱ्या थरातले वृक्ष जर आपण बघायला मिळतो ज्याचं मराठी नाव आहे रान मिरची असं म्हणतात त्याला. म्हणजे कोयनेच्या भागात तरी रान मिरची हे नाव मला कळलं. इतर ठिकाणी कदाचित काही वेगळी नावं असू शकतील. तर हा वृक्ष साधारणतः सेकंड लेअर मध्येच बघायला मिळतो. त्याची उंची फारशी नसते आणि सदाहरित प्रकारचा आहे आणि हा वृक्ष जो आहे तो प्रदेशनिष्ठ आहे. वेस्टर्न घाट्स मध्येच मुख्यतः बघायला मिळतो. आता आपण जसं मी सांगितलं एका वृक्षाबद्दल की सदाहरित जंगलाच्या मध्ये असणाऱ्या ओहोळ किंवा ओढे जे काही असतात त्यांच्या काठाने सापडणारे काही विशिष्ट वृक्ष आहेत. तर त्यामध्ये आणखीन एक आहे की जिथे म्हणजे अगदी वर्षभर वाहणारे असे ओढे नाही म्हणता येणार, पण जर सीझनल स्ट्रीम्स जरी असतील तर त्या ठिकाणी बरेचदा बकुळ हा वृक्ष दिसतो आणि जंगलामध्ये मात्र ह्याची उंची बऱ्यापैकी जास्त असते. बकुळाची फुलं खूप सुगंधी असतात हे आपल्याला सगळ्यांना माहितीये आणि याची जी फळं असतात ती गोडसर असतात, ते खाल्ली जातात. म्हणजे बरेचसे प्राणी, शेकरू, खारी, त्यानंतर माकडं, हे सगळे प्राणी हे चवीने खातात ही फळं. त्यानंतर ह्याच्या बियांपासून तेल सुद्धा बनवलं जातं, जे सुद्धा खाद्य आहे, खाऊ शकतो आपण. आणि बकुळाचं लाकूड जे आहे ते सुद्धा खूप चांगलं असतं. टिंबर म्हणून त्याचा अनेक ठिकाणी वापर केला जातो. या झाडाचं कशाशी काही साधर्म्य जाणवतंय कुणाला? सांगता येईल? आपल्या नेहमीच्या ओळखीच्या झाडांपैकी? पेरू. सॉरी, पेरू. ओके. आता ज्याचा सीताफळासारखं पण आहे थोडंसं. ओके, पण तुम्ही जर फुलं बघाल त्याची तर फुलांचं काही लक्षात येत आहे का? अंजनला जशी फुलं असतात तशी आहेत ना ही झुपक्याने. कैलासपती वाटतंय. नाही, कैलासपतीची फुलं खूप मोठी असतात. बर, आंब्याशी साधर्म्य असणारा असा हा एक वृक्ष आहे. हा, तर ह्याला बरेचदा रान आंबाही काही ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे कोयनेच्याच परिसरात मला काही लोकांनी ह्याला रान आंबा म्हणतो आम्ही असं सांगितलं. त्याची फळं खूप छोटी असतात आणि ती एडिबल नाहीयेत.
मात्र त्याची रचना जर तुम्ही बघाल फुलांची तर ती बरीचशी आंब्याचा मोहर जो असतो त्याच्यासारखी आहे आणि त्याच कुळातला हा वृक्ष आहे. त्याचं बोटॅनिकल नाव नोथोपेजिया कॅस्टिनिफोलिया असे आणि मराठी नावं वेगवेगळी आहेत. जसं मी म्हटलं तर रान आंबा हे एक नाव मला माहितीतलं आहे. हाही वृक्ष खूप उंच वाढतो आणि तितका सहज म्हणजे आपण आता जरी पहिले जे काही स्लाइड्स बघितल्या की ज्याच्यामध्ये आपण बघितली होलिगार्ना असेल किंवा डिमोकार्पस असेल तर हे त्यातले डॉमिनंट असणारे वृक्ष असतात. मात्र सदाहरित जंगलांमध्ये आढळून सुद्धा ह्यांचं आणि फ्रिक्वेन्सी त्या प्रमाणात नाहीये. अशा प्रकारचे हे काही वृक्ष आहेत. हा जो वृक्ष आहे तो पुन्हा एंडेमिक आहे. फक्त वेस्टर्न घाट्स मध्ये हा सापडतो. प्राजक्ता आवाज खूप वेळा ब्रेक होतोय. नेट प्रॉब्लेम आहे का? अच्छा. आत्ताच व्हायला लागलाय सर की आधीपासून आधी सुरुवातीपासून? मधल्या याच्यापासून चालू झालाय. अच्छा अच्छा. एक मिनिट मी इंटरनेट कनेक्शन चेक करते. कनेक्शन तर आहे सर व्यवस्थित. मध्ये ब्रेक होतो आवाज. अच्छा. ठीक आहे, मी अल्टरनेट सुद्धा देऊन ठेवलाय बॅकअप इन केस. आवाज नीट येतोय, फक्त बोलताना काही वर्ड्स असे मिस आउट होतात बस. बर बर ठीक आहे. तसं काही वाटलं तर मला नक्की सांगा, मी पुन्हा ते वाक्य रिपीट करेन. ओके, चालू करूया. हा. त्यानंतर पुढचा जो जंगलाचा प्रकार आहे की जसं तो का आवाज नाही येते आवाज, कट होतोय. ब्रेक होतोय. मला इको आला कारण माझ्या आवाजाचा, म्हणून मी विचारलं. हा ते फुल स्क्रीन न दाखवता असं एकदा ट्राय कर बघू कसा व्यवस्थित येतोय का. अच्छा. ठीक आहे, दिसतायत ना स्लाइड्स? व्यवस्थित दिसतायत ना? स्लाइड्स चांगल्या दिसतायत, फक्त बोललेलं जात आहे, मध्ये शब्द जात आहेत. बरं बरं ठीक आहे. प्राजक्ता ऍक्च्युली मला असं वाटतं हा मॅडम तुमच्या साईडचा प्रॉब्लेम असेल, कारण इकडे तरी व्यवस्थित ऐकू येत आहे. अजून ऐकू येत आहे, मध्येच कट होत आहे, ब्रेक होतोय आणि असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. अच्छा. हॅलो सर, इथे कट होतोय आवाज त्यांचा. ओके ओके. प्राजक्ता आता प्राजक्ता तू म्हणलीस ना मराठी नाव सांगा शक्य हो. असेल तेव्हा. तर हो, ड्राय नक्की. हा. ड्राय मार्फोकॅलिक्स, त्याला जोड पाकळी असं म्हणतात. बरं बरं उषाताई, मी नोट करून ठेवते नक्की. ठीक आहे. तर पुढच्या वनाच्या प्रकाराकडे आपण जाऊया आता. तर सेमी एव्हरग्रीन किंवा निमसदाहरित प्रकारची जी वनं असतात, तर यांच्यामध्ये पास्कलचं जे क्लासिफिकेशन आहे त्याप्रमाणे मेमेसिलॉन, सायजिजियम आणि ऍक्टिनोडॅफ्ने या कम्युनिटीजचं प्राबल्याने ह्या दिसून येतात. सदाहरित प्रकारच्या जंगलांचं वैशिष्ट्य त्या दिवशी जेच आपण सगळ्यांनी चर्चा केली होती, तर त्यामध्ये कॅनोप मधून काही वरती आलेली जी झाडं असतात ज्यांना इमर्जंट असा एक शब्द सरांनी सांगितला होता आपल्याला, तर हे इमर्जंट प्रकारचे जे काही वृक्ष आहेत ते बरेचदा त्यांची पानगळ होते आणि बाकीचे जे कॅनोपीतले सगळे वृक्ष असतात ते मात्र सदाहरित प्रकारचे असतात. तर आता एकेका कम्युनिटीजचं पुन्हा आपण बघूया. मेमेसिलॉन किंवा अंजनी, मेमेसिलॉन अम्बेलॅटम आणि टाल्बोटियानम अशा 2 स्पीशीज आपल्याकडे वेस्टर्न घाटमध्ये खूप कॉमनली दिसून येतात. ज्याच्यामध्ये हॅलो, तू इमर्जन्सचं काय वेगळे पण सांगितलंस? नाही, वेगळे पण नाही सांगितलं मी उषाताई, फक्त रिपीट केलं सगळ्यांना पुन्हा एकदा रिव्हिजन साठी. पण तू काहीतरी सांगितलंस ते आहे मिस्ड. ती काय एव्हरग्रीन, बाकीची एव्हरग्रीन? हा, फक्त इमर्जंट जे असतात ते पानगळ करतात आणि बाकीचे एव्हरग्रीन असतात, त्यांची पानगळ नाही, म्हणजे एकत्र नाही होत. फार महत्वाचं आहे. हा, थँक्यू. वेलकम उषाताई.
हा, तर अंजनी मेमेसिलॉन अम्बेलॅटम असं याचं नाव आहे. आणि त्या दिवशी सदाहरित प्रकारच्या वनांची जी काही वैशिष्ट्य आपण बघितली होती त्यामध्ये सरांनी सांगितलं होतं की खोडावर म्हणजे थेट खोडावर फुलं येणारे या वृक्षांचं डॉमिनन्स या प्रकारच्या जंगलांमध्ये दिसतो. तर त्याला कॉलीफ्लॉरी अशी एक टर्म सांगितली होती, टेक्निकल टर्म. तर मेमेसिलॉन हा जो काही गट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कॉलीफ्लोरी बघायला मिळते. इथे थेट खोडावरती ही फुलं आलेली दिसतात. फुलं या वृक्षाचे खूप सुंदर असतात आणि फुलं असताना हा वृक्ष आपल्याला सहज ओळखता येतो. मात्र जेव्हा फुलं नसतील तेव्हाही हा ओळखणं तसं सोपं असतं. या वृक्षाची पानं जर आपण प्रकाशाच्या दिशेने अशी थोडीशी प्रकाशात बघितली तर त्यांच्या बॉर्डरला, त्यांच्या कडेला आपल्याला एक अशी सिल्वर लाईन दिसते. त्याच्यावरून हा मेमेसिलॉन किंवा अंजनीचा जो वृक्ष आहे तो सहज ओळखता येऊ शकतो. या वृक्षाचे अनेक उपयोग आहेत. म्हणजे आपण जर बायोलॉजिकल त्याचं किंवा बायोडायव्हर्सिटी वाईज काय इम्पॉर्टन्स आहे तो जर बघितला तर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आणि किडे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचं म्हणजे काय म्हणूया आपण की इंटरॅक्टिव्ह रिलेशनशिप्स दिसून येतात. जसं ब्लूम हॉर्मोन नावाचं एक फुलपाखरू आहे, त्यांच्यासाठी हे होस्ट प्लांट म्हणून हे अंजनी वापरलं जातं. या वृक्षाचं जे काही उंची आहे किंवा म्हणजे आपल्याला कधी कधी पटकन लक्षात येत नाही हा वृक्ष, कारण ह्याच्या उंचीमध्ये खूप फरक आहे. हा वृक्ष जर आपण खूप घनदाट जंगलामध्ये साधारण याच्या म्हणजे ओढ्यांच्या किनारी वगैरे असा जर बघितला तर याची उंची खूप जास्त असते. 10 ते 12 मीटर पर्यंत सुद्धा हे उंच असतात. आणि तेच जर आपण पठारांच्या कडेने किंवा प्लॅटूसच्या कडेने हे वृक्ष बघितले तर ते अगदी झुडूप वजा असतात. त्यामुळे म्हणजे तिथल्या त्या पर्टिक्युलर मायक्रो हॅबिटॅट मधले जे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील, जसं मातीचा काही गुणधर्म असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्याच्यावरून ह्या वृक्षाच्या उंचीमध्ये बरेच बदल दिसून येतात. त्यानंतर दुसरा सेकंड डॉमिनंट जो काही ग्रुप आहे तो आहे सायजिजियमचा, म्हणजे आपल्या जांभळाच्या ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यांचा. तर त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आपल्याकडे वेस्टर्न घाटमध्ये सापडतात. साधारणपणे 12 ते 14 वेगवेगळ्या प्रजाती आतापर्यंत सापडलेल्या आहेत. तर त्यातली सगळ्यात कॉमन जी आहे तीच मी इथे घेतली की आपल्याला सगळ्यांना लक्षात यावं म्हणून. तर जांभूळ, सायजिजियम क्युमिनी. त्यानंतर जो डॉमिनंट वृक्ष आहे या कम्युनिटीतला तो असतो पिसा म्हणून. मराठी नाव याचं पिसा आहे आणि शास्त्रीय नाव ऍक्टिनोडॅफने अँग्युस्टिफोलिया म्हणून. तर हा वृक्ष बरेचदा आपल्याला दुसऱ्या थरामध्ये दिसून येतो आणि क्वचित ठिकाणी याची उंची वाढून तो त्या दुसऱ्या स्तराच्या सुद्धा वरती बघायला मिळतो. तर हे पुन्हा त्या पर्टिक्युलर जागेच्या सगळ्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स वरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. या वृक्षाला ओळखण्याची एक सोपी खूण म्हणजे ह्याची पानं जर आपण बघितली तर ती टोकाशी अशी एकत्र आलेली असतात. आणि दुसरं म्हणजे याच्यावरती खूप मऊ अशी लव असते. साधारण राखाडी ते तपकिरी रंगाची अशी लव त्याच्यावरती असते. त्यावरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. मॅडम हा सप्तपर्णी सारखाच आहे का? कारण ह्याचे पण 7 लीव्ज अशा स्प्रेड झालेले. नाही, सप्तपर्णी असं नाव नाही देता येणार सर, कारण हे हा जो नंबर आहे तो 7च असतो असं नाहीये, वेगळा वेगळा असतो. बर. त्यानंतर आता हे डॉमिनंट कम्युनिटीज आणखीन काही वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष निमसदाहरित प्रकारच्या जंगलांमध्ये बघायला मिळतात. मात्र यातले काही वृक्ष जे आहेत, जसं त्या दिवशी आपण चर्चा केली होती, ते आपल्याला म्हणजे अशी लाईन असते की हा आता एव्हरग्रीन फॉरेस्ट संपलं, सेमी एव्हरग्रीन सुरू झालं, इथे मॉइस्ट डेसिडियस सुरू झालं. तर बरेचदा आपल्याला मॉइस्ट डेसिडियसचे काही मेंबर्स ह्याच्यामध्ये सेमी एव्हरग्रीन मध्ये बघायला मिळतात. तर असेच हे काही
म्हणजे दोन्ही कम्युनिटीज मध्ये किंवा दोन्ही प्रकारच्या जंगलांमध्ये दिसणारे असे काही वृक्ष आहेत, ज्याच्यामधला एक आहे चांदडा, मॅकॅरेंगा पेल्टाटा असं याचं बोटॅनिकल नाव आहे. ह्याची पानं जर आपण बघितली तर ती प्लेट सारखी दिसतात, म्हणून याला ते पेल्टाटा असं नाव दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा पुन्हा कॉलीफ्लोरी आपल्याला दिसून येते. इथे तुम्ही बघाल तर खोडावरती ह्याची फळं आपल्याला दिसत आहेत. आणि आपल्याकडे घाटमध्ये सगळीकडे बऱ्यापैकी हा वृक्ष बघायला मिळतो. म्हणजे आपण मुंबई पुणे हायवेने एक्सप्रेसवेने जरी गेलो तरी सुद्धा तिथेही खूप आहे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळ्याच घाटांमध्ये हा बऱ्यापैकी दिसून येणारा, सहज दिसून येणारा असा वृक्ष आहे. हा ओळखू येतोय? स्लाइड चेंज नाही झाली आहे मॅम. अच्छा, मँगो. बरोबर बरोबर. तर आता हा या फोटोमध्ये आंबा जो आहे तो असा स्टँड एकटा आहे म्हणून आपल्याला खूप चटकन ओळखू आला. पण अनेकदा जेव्हा आपण जंगलात जातो तेव्हा आंब्याचं झाड ओळखायला सुद्धा कष्ट पडतात कधी कधी. तर त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स दिसून येतात. आणि आंब्याच्या वृक्षांची उंची सुद्धा सदाहरित आणि निमसदाहरित प्रकारच्या जंगलांमध्ये खूप जास्त दिसून येते. आणि पुन्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, त्यामुळे त्या प्रकारामध्ये पुन्हा हे सगळे फीचर्स बदलतात. नाही, मला चटकन बोलता येत नाही, असू दे काही. त्यानंतर निमसदाहरित प्रकारच्या जंगलांमध्ये कोकणाच्या आणि म्हणजे वेस्टर्न घाट आणि साधारण वेस्टर्न घाटच्या कडून म्हणजे घाट उतरून कोकणाकडे जाताना असं दोन्ही प्रकारच्या हॅबिटॅट्स मध्ये दिसणारा एक वृक्ष आहे की जो साधारणतः निमसदाहरित प्रकारच्या जंगलांमध्ये दिसतो. तो आहे गार्सिनिया इंडिका, किंवा काय आपण मराठी नाव कोकम, सॉरी. आणि कोकमा रातांबा. हा, रातांबा, कोकम ही सगळी नावं आहेतच. तर तसाच एक पुन्हा निमसदाहरित प्रकारच्या जंगलांमध्ये दिसणारा याच कुळातला एक दुसरा वृक्ष आहे ज्याचं नाव आहे गार्सिनिया टालबोटी. तर हा वृक्ष सुद्धा निमसदाहरित प्रकारच्या जंगलांमध्ये साधारण जिथे मेमेसिलॉन म्हणजे अंजनीचे आपण जे आधी बघितले स्लाइड मध्ये, तर हे वृक्ष जिथे असतात तिथे त्याच प्रकारच्या जंगलांमध्ये हे गार्सिनिया टालबोटी सुद्धा खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणजे यांचं असोसिएशन अनेक ठिकाणी दिसून येतं. तर त्याला फणसाडा म्हणतात का ग? हो, याला फणसाडा म्हणतात, बरोबर आहे उषाताई. आणि हा जो वृक्ष आहे तो पुन्हा एंडेमिक आहे, प्रदेशनिष्ठ आहे, वेस्टर्न घाट मध्येच याची रेंज आहे. मॅडम, कोकण पण एंडेमिक आहे का टू वेस्टर्न घाट्स? कोकम, एक मिनिट, मला थोडं चेक करायला लागेल कोकमाचं, लगेच नाही सांगताना. मंदार सर सांगू शकाल प्लीज? मी चेक सांगते. मला वाटतं वेस्टर्न घाटला एंडेमिक. ओके, हो आहे, कोकम ही एंडेमिक आहे वेस्टर्न घाटला. आसाम मधून रेकॉर्ड आहे प्राजक्ता. अच्छा सर, आसाम मधून रेकॉर्ड आहे. ओके सर, म्हणजे एंडेमिक नाही म्हणता येणार त्याला. ठीक आहे, पुढच्या याच्याकडे वळूया आपण. तर पुढचा जो वृक्ष आहे तो एक प्रश्न होता की ते कैलासपती सुद्धा खोडावर फुलं येणार आहे, तर ते पण त्याची फॅमिली ते कॉलीफ्लोरी मधलं नाही आहेत का? म्हणजे कॉलीफ्लोरी ही वेगवेगळ्या फॅमिलीज मध्ये दिसून येते. असं नाहीये की कॉलीफ्लोरी असेल तर ते विशिष्ट फॅमिलीतले आहेत असं नाही म्हणता येणार. आपण जो चांदडा आता बघितला तो आहे युफोर्बिएसी ह्या फॅमिली मधला. त्यानंतर त्या दिवशी सरांनी आपल्याला दाखवले होते काही फायकस.
तर फणसाचं आपण त्या दिवशी चर्चा केली होती. तर फणस आणि बाकी सगळे वड, पिंपळ, उंबर हे सगळे जे काही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कॉलीफ्लोरी दिसून येते. त्यांची फॅमिली आहे मोरेस. आणि आता आपण ओके, सो कॉलीफ्लोरी ही टर्म आहे आणि फॅमिलीज वेगवेगळ्या बरोबर असू शकतात. बरोबर. कॉलीफ्लोरी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वनस्पतीमध्ये जिथे कुठल्या म्हणजे फुलोरा न येत, जो काही फुलोरा असतो तो थेट खोडावरती येतो, म्हणजे मुख्य ब्रांचवरती येतो त्याच्या, त्याला कॉलीफ्लोरी असं म्हटलं जातं. हायकस फॅमिलीत तर फुलं नसतातच, फळातच येतात. हो हो, पण ते जे काही त्याचे रिसेप्टॅकल्स आहेत ते तर थेट खोडावरच येतात, त्यामुळे त्यालाही कॉलीफ्लोरी असंच म्हटलं जातं. बरोबर आहे. हा, थँक्यू. पुढचा जो वृक्ष आहे त्याचं मराठी नाव आहे आणि इंग्रजी नाव किंवा शास्त्रीय नाव आहे एक्झोकॅरिया ब्रॅकिएटा म्हणून, सॉरी एक्झोरा ब्रॅकिएटा. तर हाही वृक्ष निमसदाहरित आणि आर्द्र पानगळीची वन म्हणजे मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट ह्या दोन्ही प्रकारच्या जंगलांमध्ये दिसतो. मात्र वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जर आपण फॉरेस्ट टाईप डिफाईन करण्यामध्ये म्हटलं तर मुख्यतः हा निमसदाहरित प्रकारच्या जंगलांचा भाग म्हणून ओळखला जातो. मराठी नाव पुन्हा सांगणार का प्लीज? लोखंडी. लोखंडी. थँक्यू. वेलकम. तर आता निमसदाहरित प्रकारच्या वनांचाच एक थोडा वेगळा प्रकार, त्या दिवशी एक आपण इडॅफिक अशी टर्म ऐकली होती सरांच्या लेक्चरमध्ये. तर असं इडॅफिक प्रकारचं एक वेगळं व्हेजिटेशन बघायला मिळतं, जे सगळे लॅट्रेटिक प्लॅटूज आहेत, जे सगळे पठारं आहेत त्यांच्या कडेला बरेचदा ही सदाहरित वनांचा हा एक वेगळा प्रकार बघायला मिळतो, ज्याला लॅट्रेटिक सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट असं म्हणतात. तर याच्यामध्ये पुन्हा जे काही स्पीसीज कंपोजिशन आहे ते थोडंसं वेगळं असतं, त्यामुळे मुख्य सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट पेक्षा आपल्याला हे वेगळं करता येऊ शकतं. तर याच्यामध्ये पुन्हा म्हणजे या प्रकारच्या जंगलाशी असोसिएटेड असणारे असे कुठले कुठले वृक्ष आहेत असं जर म्हणजे प्रमुख वृक्ष आहेत असं बघायचं म्हटलं तर मेमेसिलॉन अंजनी आहे, पण मगाशी मी मेन्शन केलं होतं तसं या झुडूप वजा झाडं दिसून येतात याची. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सायजिजियम आहेत. पुन्हा अल्सिओडॅक्ने म्हणून एक लॉरेसी फॅमिली मी जी सांगितली होती त्यातला हा एक मेंबर आहे. तर असे काही वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आपल्याला या प्रकारच्या जंगलांमध्ये बघायला मिळतात. या स्क्रीनमध्ये दाखवलेला आहे हायरोडिक्टिऑन म्हणून. तर हा वृक्ष बरेचदा आपल्याला लॅट्रेटिक प्लॅटूजच्या जे बाउंड्रीज असतात तिथे बघायला मिळतो, किंवा जे कडे असतात त्या कड्यांवर सुद्धा कधी कधी हा वृक्ष बघायला मिळतो. आणि तुम्ही जर या चित्रात बघाल मागे तर पूर्ण खडकाच्या मधून तो आलेला असतो, त्यामुळे तो त्याचं खूप टिपिकल असे त्याचे काय म्हणूया आपण निश आहे की त्या अगदी त्या प्रकारच्याच हॅबिटॅट मध्ये तो वाढतो. आणि हा पुन्हा एंडेमिक आहे. असाच वेगळी स्पीशीज आहे फायकस आर्नोशियाना म्हणून. तर हा वृक्ष आवाज ब्रेक झालाय, परत एकदा सांग. बर. फायकस आर्नोशियाना म्हणून ही एक जात आहे की जी आपल्याला हा वृक्ष अनेकदा पुन्हा लॅट्रेटिक प्लॅटूज जे काही आहेत पठारं जी आहेत त्यांच्या बाउंड्रीजला बघायला मिळतं. तर त्यामुळे सेमी एव्हरग्रीन फॉरेस्टचाच प्रकार, पण अगदी टिपिकल वेगळी निश दाखवणारा असा हा म्हणजे हा वृक्षावरून तो वनाचा प्रकार आपल्याला लक्षात येऊ शकतो. मराठी नाव सांगाल का? पाईर असं मराठी. पाईर ऐकू नाही येत आहे, ब्रेक होतो. पाईर पाईर पाईर. ओके, थँक्यू. हा, पुन्हा ह्या लॅट्रेटिक प्लॅटूजच्या आजूबाजूला दिसणारा एक वृक्ष म्हणजे अटलॅन्शिया रेसिमोसा किंवा माकड लिंबू असं याचं मराठी नाव आहे. लिंबासारखी याची फळं दिसतात म्हणून त्याला ते तसं नाव दिलेलं आहे. आणि काटेरी वृक्ष असतो हा. तर बरेचदा म्हणजे हा त्याच प्रकारच्या कम्युनिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतो.
माकडी म्हणतात ते हेच आहे का? नाही सांगता येणार खरं मला, कारण मराठी नावं बरेच ठिकाणी बदलतात, त्यामुळे असं म्हणजे ठामपणे सांगणं थोडं अवघड आहे. इतरही कुठल्या झाडाला असू शकतं ते नाव. कदाचित शक्यता आहे, कारण माकडं ह्याची लिंब खूप खातात. हो हो. आणखीन एक म्हणजे लॅट्रॅटिक फॉरेस्ट, लॅट्रॅटिक प्लॅटूजच्या आजूबाजूला असणाऱ्या सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये दिसणारा एक आणखीन वेगळा मेंबर म्हणजे सेल्टिस म्हणून आहे हा. तर हाही खूप पर्टिक्युलरली अशा प्रकारच्याच म्हणजे अशा प्रकारच्याच फॉरेस्ट पॅचेस मध्ये दिसतो, जिथे लॅट्रॅटिक प्लॅटू असेल आणि फॉरेस्टची बाउंड्री असेल, म्हणजे मेन फॉरेस्टची बाउंड्री, किंवा आपण म्हणूया की सेमी एव्हरग्रीन आणि लॅट्रॅटिक प्लॅटू यांच्या बाउंड्रीला बरेचदा हा वृक्ष बघायला मिळतो. शेंद्री नावाचा हा एक वृक्ष आहे, जो पुन्हा निमसदाहरित जंगलांमध्ये मधल्या किंवा दुसऱ्या स्तरामध्ये खूप बघायला मिळतो. त्याची फळं जी आहेत त्याच्या रंगावरून ह्याला हे नाव दिलं गेलेलं आहे, आणि मॅलोटिस फिलिपेन्सिस असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. पुन्हा लॅट्रॅटिक प्लॅटूज वरती आणि त्याच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये बघायला मिळणारा असा एक हा वृक्ष आहे, नरक्या याचं मराठी नाव आहे. त्याच्या फुलांना खूप विचित्र घाणेरडा वास येतो, म्हणून त्याला नरक्या असं नाव दिलं गेलेलं आहे मराठी. आणि याचं जुनं बोटॅनिकल नाव होतं, त्यातूनही खरं तर हे वैशिष्ट्य त्याचं लक्षात येत होतं. तर त्याचं जुनं नाव होतं मॅपिया फिटिडा म्हणून, आता ते बदललं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो जंगलाचा प्रकार आहे तो आहे मॉइस्ट डेसिडियस किंवा आर्द्र पानगळीची जंगल. याच्यामध्ये पुन्हा काही मेंबर्स जे आहेत ते सेमी एव्हरग्रीन प्रकारच्या फॉरेस्टचे आपल्याला दिसतात, आणि काही मेंबर्स जे आहेत ते ड्राय डेसिडियस, असं हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये बघायला मिळतं. पण टर्मिनालिया नावाचा जो काही एक गट आहे वृक्षांचा, त्याचं याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे डॉमिनन्स बघायला मिळतो. तर हिरडा, बेहडा, अर्जुन, ऐन हे सगळे जे काही आहेत ते हे टर्मिनालिया गटातले वृक्ष आहेत. हे जे आपल्याला चित्रात दिसतोय हा हिरडा आहे. तर मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट मध्ये खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळणारा असा हा वृक्ष आहे, आणि आयुर्वेदामध्ये याचं खूप महत्व आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणखीन एक मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्टच्या बाउंड्रीजला दिसणारा किंवा जिथे कट होतं अशा ठिकाणी बरेचदा दिसणारा एक वृक्ष आहे, ज्याचं नाव आहे चेर. मराठी नाव याचं आहे चेर, आणि बोटॅनिकल नाव आहे इरिनोकार्पस निमोली. हा जो वृक्ष आहे तो पुन्हा वेस्टर्न घाटला प्रदेशनिष्ठ एंडेमिक आहे, फक्त वेस्टर्न घाटमध्येच बघायला मिळतो. खूप सुंदर फुलं असतात याची, पावसाळ्याच्या सुमारास साधारण फुलं येतात सप्टेंबर मध्ये वगैरे. आता मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट मध्ये आपण जर समजा म्हणजे त्या दिवशी आपण जी चर्चा केली होती त्याप्रमाणे अनेक वेगवेगळे फॅक्टर्स असतात की ज्याच्यावरून ह्या वेगवेगळ्या जंगलांच्या मधल्या स्पेशीजचं कंपोजिशन ठरत असतं. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग जो होता तो होता पर्जन्यमानाचा. तर जसं जसं ते पर्जन्यमान कमी होईल तसं तसं आपल्याला त्या स्पेशीजचं कंपोजिशन सुद्धा बदलताना दिसतं. तर थोडा ड्राय प्रकारचे जे काही म्हणजे आर्द्रता जिथे कमी असते अशा प्रकारच्या पण आर्द्र पानगळी वनांचाच प्रकार असणाऱ्या अशा यांच्यामध्ये अशा पॅचेस मध्ये आपल्याला बरेचदा मोह दिसून येतो, आणि विदर्भाकडच्या जंगलांमध्ये बरेचदा हा खूप कॉमनली दिसतो. सह्याद्रीत सुद्धा आहे असं नाहीये, पण डॉमिनन्स किंवा त्याचं जे आपण कंपोजिशन म्हटलं तर ते जास्त त्या बाजूला दिसून येतं. मोहाचे उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. खूप चांगलं लाकूड याच्यापासून तयार होतं. त्यानंतर फुलं जी आहेत मोहाची त्याच्यापासून म्हणजे ती एडिबल असतात, त्याचं पीठ करून अनेक आदिवासी भागांमध्ये ते वापरलं जातं, आणि याच्या बियांपासून तेल तयार केलं जातं जे सुद्धा खाण्यासाठी वापरलं जातं. आता जे आपण टर्मिनालियसचा सगळा उल्लेख केला त्याच्यातलाच एक दुसरा महत्वाचा वृक्ष म्हणजे बेहडा.
तर हा बेहडा सुद्धा या प्रकारच्या वनांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष म्हणून ओळखला जातो. याचंही पुन्हा आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. आणि त्या दिवशी जे सरांनी कलर म्हणजे पानांचे रंग फॉल कलर्स आणि ते सांगितलं होतं, तर तसे जे काही ज्या वृक्षांना नवीन पालवी फुटताना ते असे लाल बुंद असतात, त्यापैकी हा एक वृक्ष आहे की ज्याची पानं नवीन येणारी कोवळी पानं ही लाल बुंद असतात. कौशी नावाचा हा एक वृक्ष आहे ज्याची फुलं आपल्याला इथे दिसत आहेत. हा वृक्षही अनेकदा मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्टच्या फ्रिंजेसना बघायला मिळतो मुख्यतः, किंवा बॉर्डर्सला बघायला मिळतो. मुख्य जंगलांमध्ये ह्याचं प्रमाण तसं कमी असतं, मात्र घाट किंवा जिथे ते फॉरेस्ट कट होतं अशा ठिकाणी बरेचदा हा वृक्ष बघायला मिळतो. कौशी असं याचं मराठी नाव आहे. त्यानंतर सावर, काटे सावर हा जो वृक्ष आहे तो पुन्हा या सगळ्या मॉइस्ट डेसिडियस प्रकारच्या जंगलांच्या बॉर्डर्सला मुख्यतः बघायला मिळतो. असे काही म्हणजे अगदी मुख्य जंगलात सुद्धा असतात आणि पुन्हा बाहेरच्या बाजूला म्हणजे जिथे जंगल संपतं अशा ठिकाणी सुद्धा हे वृक्ष जास्त बघायला मिळतात. असेही काही आपण उदाहरणं बघत होतो. त्यामध्ये एक आहे काटे सावर. तसंच पुन्हा बरेचदा फ्रिंजेसना आणि मॉइस्ट डेसिडियस आणि ड्राय डेसिडियस फॉरेस्टच्या बाउंड्रीजला दिसणारा आणखीन एक वृक्ष म्हणजे होलोप्टिलिया इंटेग्रिफोलिया किंवा वावळ त्याचं मराठी नाव आहे. हा वावळचा वृक्षही अनेकदा मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट मध्ये बघायला मिळतो आणि पुन्हा मी आता म्हटलं तसं बाउंड्रीजला अनेकदा दिसतो. वारस हा एक वृक्ष आहे. हेटेरोफ्रॅग्मा त्याचं नाव आहे, हेटेरोफ्रॅग्मा क्वाड्रिलॉक्युलर. याच्या ज्या शेंगा आहेत त्या खूप वैशिष्ट्यपूर्ण त्याचा रंग आणि असतं, त्याच्यावरून आपल्याला सहज हा वृक्ष ओळखता येतो. आणि फुलं सुद्धा त्याची बऱ्यापैकी प्रॉमिनंट असतात, त्यामुळे जंगलामध्ये सहज हा वृक्ष लगेच ओळखता येतो. म्हणजे त्यानंतर पुन्हा मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट मध्येच जे खालचे स्ट्रॅटा असं म्हणजे श्रबच्या थोडेसे वरचे म्हणजे स्मॉल ट्रीज असं ज्याचं वर्गीकरण करता येऊ शकेल अशा प्रकारचे काही वृक्ष या प्रकारच्या जंगलांमध्ये बघायला मिळतात. त्यातला हा आहे गेळ. ही जी स्लाइड आपल्याला दिसते जे महाराष्ट्राचं राज्य पुष्प म्हणून या फुलाला नामांकन दिलं गेलेलं आहे. लॅजिस्ट्रोमिया असं याचं नाव आहे, लॅजिस्ट्रोमिया रेजिनी किंवा स्पेशियोसा. याचं मराठी नाव काय म्हटलं मग? तामण. तामण. आता आपण कधी तुम्ही जर ह्याच्या म्हणजे आता मी मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं उदाहरण देते कारण बरीच लोक त्या रस्त्याने ट्रॅव्हल करतात. अर्थात आता काही पार्टिसिपंट्स आपले विदर्भातून सुद्धा आपल्याला जॉईन झालेले आहेत, तर मला माहिती नाही की त्यांनी हा वृक्ष किती सहजपणे बघितला असेल. त्या तिकडच्या जंगलांमध्येही दिसतो, मात्र इकडे जितका कॉमनली हा दिसतो घाटामध्ये, तर त्या म्हणजे विदर्भाकडच्या जंगलांमध्ये याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते मी स्वतः पाहिलेलं नाहीये, त्यामुळे मला. मॅडम, हा जो वृक्ष आहे हा सिल्वर कलरचा दिसतो का पूर्ण असा? हो. आणि मध्ये दिसतो प्राजक्ता हा तिकडच्या जंगलांमध्ये खूप कॉमनली सापडतो, त्यामुळे भुतिया असं ते म्हणतात. भुत्या म्हणतात, बरोबर. भुत्या आणि कहांडळ अशी व्हाईट कलरचा असं मध्येच दिसतो. हो हो हो, बरोबर. तर हा एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे की जो मॉइस्ट डेसिडियस आणि डेसिडियस फॉरेस्टच्या बाउंड्रीजला बरेचदा दिसतो. त्यानंतर खूप सुंदर फुलं असणारा आणि आपल्या बऱ्यापैकी परिचयाचा असणारा असा वृक्ष आहे पळस, ब्युटिया मोनोस्पर्मा नावाचा. याचे अनेक उपयोग आहेत खरं तर.
आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण खरंच असं ठरवलं होतं की बोटॅनिकल आयडेंटिफिकेशन मध्ये खूप हे नाही करायचं म्हणून सांगते की कळस ओळखणे म्हणजे जेव्हा फुलं नसतात तेव्हा कसा ओळखायचा त्याच्यासाठीचे काही हे आहेत आयडेंटिफिकेशन साठीचे कॅरेक्टर्स आहेत त्याचे. तर त्याची जी पानं असतात त्याचे देठ असे फुगलेले असतात बरेचदा, तर त्याच्यावरून ओळखता येतो. आणि पळसाची जी पानं म्हणजे आपल्याकडे जी म्हण आहे की पळसाला पाने 3, तर ती पानं नसून खरं तर त्याच्या पर्णिका आहेत म्हणजे कंपाऊंड लीफ असतं आणि हे 3 जे आपल्याला दिसतात ते त्याचे लिफलेट्स त्याला म्हणतात. तर हे लिफलेट्स असतात त्याचे. आता सध्या सगळीकडे खूप फुललेला असा दिसतोय आपल्याला बहरात असलेला एक वृक्ष तो म्हणजे बहावा, कॅशिया फिशुला असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. आता हा वृक्ष पुन्हा आर्द्र पानगळीच्या जंगलांमध्येही दिसतो आणि शुष्क पानगळीची जी जंगल असतात म्हणजे ड्राय डेसिडियस फॉरेस्ट जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतो. मॅडम याचं कॉमन नेम काय? बहावा किंवा अमलताश. पुढचा जो वृक्ष आहे तो आहे कदंब. मॅडम आधीची स्लाइड दाखवा ना एकदा प्लीज. हो दाखवते. ह्याच्या पुढची आधीची याच्या नंतरची त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं एक्स्ट्रा ते. त्याचा या वृक्षाची ज्या शेंगा असतात त्यातला गर जो असतो तो एडिबल असतो म्हणजे बरेचदा पक्षी आणि माकडं मुख्यतः खाताना दिसतात आणि ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा गर लॅक्सेटिव्ह असतो. लॅक्सेटिव्ह म्हणजे मॅम? रेचक. नाही कळलं. नाही कळलं. ओके. म्हणजे काय म्हणूया पोट साफ होण्याच्या हा पोट साफ होण्याच्या औषधांमध्ये जे वापरतात ते. ओके ओके ठीक आहे. थँक्यू. पुढचा जो वृक्ष आहे तो आहे कदंब. कदंबाचा वृक्षही डेसिडियस प्रकारच्या जंगलांमध्ये जास्त दिसून येतो. म्हणजे डेसिडियस मध्येच काही जर ओपन पॅचेस असतील इथे थोडा ड्रेनेज जास्त प्रकारच्या सुद्धा कदंब बघा. कदंबाचे पुन्हा अनेक उपयोग आहेत. त्याची फुलं खाल्ली जातात अनेक ठिकाणी. असाणा नावाचा हा एक वृक्ष आहे. त्यानंतर हा आहे टॅबर्नी मोंटाना म्हणून एक वृक्ष आहे ज्याला नागपुडा असं मराठी नाव आहे आणि हा वृक्ष पुन्हा एंडेमिक या कॅटेगरीमध्ये येतो. वेंडलँडिया नावाचा हा एक वृक्ष आहे. याच्यामध्ये हा वृक्ष खूप ठिकाणी सह्याद्रीमध्ये निमसदाहरित जंगल आणि आर्द्र पानगळीचे जंगल यांच्या मध्यावर्ती किंवा यांच्या म्हणजे काय म्हणूया की जिथे थोडं पाण्याचं प्रमाण जास्त आहे ओढ्यांच्या कडेला वगैरे हा खूप सहजपणे सापडणारा असा वृक्ष आहे. याचं मराठी नाव काय आहे? त्याचं मराठी नाव नाहीये मला माहिती म्हणजे माझ्या वाचनात नाही आलेलं कुठे. ओके. रान पेरवी असं म्हणतात त्याला. रान पेरवी. बर बर ठीक आहे. पळसासारखंच दिसणारं आणि बरेचदा आपल्याला म्हणजे एका नजरेत बघितलं तर त्याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो असा एक दुसरा वृक्ष म्हणजे पांगारा. तर पांगारा जो आहे तो मात्र पुन्हा थोडस ड्राय प्रकारची जी जंगलं असतात पानगळीची जंगलं असतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि खूप काटे असतात ह्याच्या खोडावरती त्यामुळे हा वृक्ष अगदी सहज ओळखता येतो.
ह्या आर्द्र पानगळीच्या जंगलांमध्ये सापडणारा म्हणजे कोकण किनारपट्टीला लागून जी काही जंगलं आहेत ते सह्याद्रीच्या म्हणजे की निमसदाहरित जंगलांपर्यंत म्हणजे अगदी सदाहरित जंगलांमध्ये नाही म्हणता येणार, पण आर्द्र पानगळीची जंगलं आणि निमसदाहरित यांच्यामध्ये म्हणजे जे काही पॅचेस असतील अशा पॅची फॉरेस्ट मध्ये बरेचदा हा वृक्ष बघायला मिळतो, ज्याचं नाव आहे फायकस हिस्पिडा किंवा याला मराठी नाव आहे बोकेडा किंवा भुई उंबर असं नाव आहे. आणि कोकणात जर आपण कधी गेलो तर खूप ठिकाणी रस्त्याच्या कडेला सुद्धा ह्याची छोटी झुडपं दिसून येतात, मात्र जंगलांमध्ये ह्याची उंची थोडी जास्त असते आणि याचा वृक्ष झालेला बघायला मिळतो. ड्राय डेसिडियस प्रकारच्या जंगलांमध्ये सापडणारे असे काही वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहेत, ज्याच्यामध्ये मोई हा एक वृक्ष त्या दिवशी आपल्या सरांच्या लेक्चरमध्येही त्याचा उल्लेख झाला होता. तर कात्रज घाट किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या ज्या काही सगळ्या टेकड्या आहेत तिथे हा वृक्ष खूप कॉमनली बघायला मिळतो. लॅनिया किंवा मोई असं त्याचं नाव आहे. आता अगदी शुष्क पानगळीची जी जंगलं असतात की ज्यांच्यामध्ये सगळ्या स्ट्रॅटामध्ये पूर्णपणे पानगळ होते, अशा प्रकारची जी कुठली वृक्ष असतात तर त्याच्यामध्ये पुन्हा टेक्टोना, टर्मिनालिया आणि लॅजिस्ट्रोमिया अशी ही कम्युनिटी आहे. सागाचं काय म्हणजे सागाचा वृक्ष ओळखणं आणि हे तर म्हणजे सहज ओळखता येतो सगळ्यांना. आणि लास्ट लाईन रिपीट कराल का? हा ब्रेक झालाय आवाज. ओके, मी सांगत होते की ड्राय डेसिडियस प्रकारची जी जंगल आहे त्याच्यामध्ये टेक्टोना, टर्मिनालिया आणि लॅजिस्ट्रोमिया अशा प्रकारच्या ह्या कम्युनिटीज डॉमिनन्स असतात. टेक्टोना जो आहे पहिला जो ग्रुप आहे तो म्हणजे साग. वृक्ष आपल्याला अनेक ठिकाणी म्हणजे विदर्भामध्ये तर खूप सहजपणे बघायला मिळतात आणि सह्याद्रीतले सुद्धा जे काही ड्राय डेसिडियस पॅचेस आहेत, मुख्यतः घाटांच्या आजूबाजूचे जे काही पॅचेस आहेत तिथे सागाचे वृक्ष बघायला मिळतात. आणि बरेच ठिकाणी डोंगर उतारांवरती जिथे दिसतात सागाचे वृक्ष तिथे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्लांटेशन केलेले सुद्धा अनेक ठिकाणी हे बघायला मिळतात. म्हणजे हा जो काही हे आहे, ही जी स्पीशीज आहे ती नैसर्गिकरित्या सुद्धा जंगलांचा भाग आहे आणि प्लांटेशन मध्ये सुद्धा ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे तो आहे पुन्हा सगळे टर्मिनालियासचा. तर त्याच्यामध्ये आपण आधी बघितलं होतं तो बेहडा की जो आर्द्र पानगळीच्या जंगलांमध्ये सापडतो आणि शुष्क पानगळीच्या जंगलांमध्ये सापडणारा त्याच गटातला दुसरा वृक्ष आहे तो म्हणजे आई, टर्मिनालिया इलिप्टिका असं त्याचं बोटॅनिकल नाव आहे. त्याची फळं जर आपण बघितली तर साधारण रवी जी असते आपली ताक घुसळायची त्याच्यासारखी याची 5 आरे असलेली असे फळं दिसतात आणि ह्याचं खोड सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण असतं, ज्याच्यामुळे आपल्याला सहज हा वृक्ष ओळखता येऊ शकतो. याच गटातला दुसरा एक वृक्ष आहे तो म्हणजे किंजळ म्हणतात त्याला. पुन्हा शुष्क पानगळीच्या जंगलांमध्ये हा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो, पण हा म्हणजे ह्याच्या डॉमिनन्स या प्रकारच्या जंगलांमध्ये जरी असला तरी काही मॉइस्ट डेसिडियस पॅचेस मध्ये सुद्धा हा वृक्ष बघायला मिळतो. लॅजिस्ट्रोमिया पुन्हा एकदा आलेला आहे खरं, लॅजिस्ट्रोमिया स्पेशिओसा म्हणजे तामण. त्यानंतर त्या दिवशी आपण टेकड्यांचं जेव्हा बोलत होतो तेव्हा पुण्याच्या आजूबाजूला कात्रज घाट या सगळ्या भागांमध्ये खूप प्रामुख्याने बघायला मिळणारा असा एक वृक्ष आहे की जो ड्राय डेसिडियस प्रकारच्या व्हेजिटेशन मध्ये जास्त बघायला मिळतो, तो म्हणजे बोस्वेल सराटा किंवा सालई असं त्याचं मराठी नाव आहे. सोनसावर नावाचा हा एक वृक्ष आहे, कॉक्लोस्पर्मम रिलिजिओसम म्हणून त्याचं बोटॅनिकल नाव आहे. हाही हे सगळे पुन्हा ड्राय डेसिडियस प्रकारच्या जंगलात बघायला मिळतात.
ह्याची फळं जी असतात ती साधारण अशी दिसतात आणि जी उकलल्यानंतर त्याच्यामध्ये या फळातल्या ज्या बिया असतात त्याच्या आजूबाजूला कापूस असतो आणि तो कापूस खूप सॉफ्ट असतो, त्यामुळे अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये तो वापरलाही जातो. शुष्क पानगळीच्या जंगलांमधला आणखीन एक महत्वाचा वृक्ष म्हणजे आपला आपटा, बाहुनिया रेसिमोसा असं त्याचं नाव आहे. आता मी आपटा, कांचन आणि त्या दिवशी आपण वर्णन केलं होतं ते अंजन, असे हे तिन्ही वृक्ष एकत्र घेतले. याचं कारण म्हणजे बरेचदा पानांवरून आपल्याला ते ओळखताना त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून. तर हे तिन्ही प्रकारचे जे वृक्ष आहेत ते शुष्क पानगळीच्या जंगलांमध्ये आढळतात. त्यापैकी फक्त आपटा हा जो आहे तो पुन्हा मॉइस्ट डेसिडियस किंवा आर्द्र पानगळी जंगलांच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे जिथे ऊन जास्त असेल किंवा ओपन कॅनोपी असेल अशा ठिकाणी बरेच हा आपटा आहे ज्याच्यामध्ये आपण पानांची रचना करू शकता. त्यानंतर हा जो आहे तो आहे कांचन, बाहुनिया व्हेरिगॅटा, ज्याच्या पानांची जी काही साईज आहे ती बऱ्यापैकी मोठी असते आणि त्याचं टेक्स्चर सुद्धा वेगळं असतं. आणि विदर्भाच्या भागात जास्त बघायला मिळणारा असा हा अंजन वृक्ष, हळविकिया बायनॅटा, की ज्याच्यामध्ये आपल्याला आणि त्याच त्याचे सगळं बोलणं कट होत आहे. आवाज नाही येते. परत रिपीट करू का? हो मॅम. ठीक आहे. हार्डविकिया आपण जे चर्चा करत होतो तो हार्डविकिया, बरोबर. हार्डविकिया बायनॅटा हा जो वृक्ष आहे त्याला अंजन असं नाव आहे. पहिल्या दिवशी आपण चर्चा केली अंजन, हार्डविकिया बायनॅटा आणि दुसरा मायमेसिला. त्यातला हा हार्डविकिया बायनॅटा. हॅलो 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 हॅलो, एक आवाज. हॅलो प्राजक्ता, प्रेझेंटेशनच बंद हा, सर. पडलंय. ओके ओके, कारण मला कनेक्टिंग आलं सर परत लिहून. आता काहीच दिसत नाहीये. काहीच नाही दिसत आहे. काहीच नाही दिसत आहे. मी पुन्हा एकदा शेअर करते. हा दिसायला लागलंय. हॅलो हॅलो, हा सर, दिसतंय दिसतंय ना? आता. हो दिसतंय. हा ठीक आहे ठीक आहे. हा, तर ड्राय डेसिडियस फॉरेस्ट मधला आणखीन एक महत्वाचा वृक्ष म्हणजे कुंभा. हा पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळतो. खूप सुंदर मोठी फुलं असतात ह्याची आणि त्याची जी फळं असतात त्याच्यावरून त्याला ते नाव दिलं गेलेलं आहे. पेरू सारखी दिसणारी साधारण अशी फळं असतात ह्याची आणि त्यावरून त्याला कुंभा असं नाव दिलं गेलेलं आहे. हाही वृक्ष ज्याची पानगळ पूर्ण होते आणि मग त्याला फुलं येतात असा म्हणजे शुष्क पानगळीच्या जंगलांचं वैशिष्ट्य असणारा असा हा वृक्ष आहे. यातलाच आणखीन एक महत्वाचा वृक्ष म्हणजे धावडा, जो खूप ठिकाणी म्हणजे सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो. खूप कॉमन असा वृक्ष आहे. कदंब सारखाच दिसणारा असा एक कळंब किंवा कळम असा मराठी नाव असणारा हा वृक्ष आहे. मित्रागायना पार्विफ्लोरा म्हणून. तर हाही अनेक ठिकाणी शुष्क पानगळीच्या जंगलांमध्ये सहज बघायला मिळतो.
मॅम तो विदर्भात सापडतो का? हो हो आहे, सापडतो. पुढची जी स्लाइड दिसतीये त्यातला वृक्ष आहे शिवण किंवा मेलिना आर्बोरिया असं त्याचं बोटॅनिकल नाव आहे. हाही वृक्ष अनेक ठिकाणी पानगळीच्या जंगलांमध्ये खूप सहजपणे बघायला मिळतो. तर शुष्क पानगळीच्या जंगलांनंतर आणखीन काही, त्या दिवशी आपण म्हटलं की ड्रायनेस जसा वाढत जातो तसा ते फॉरेस्टचा टाईप बदलत कसा जातो ते पाहिलं होतं. तर थॉर्नी स्क्रब नावाचा एक वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये मुख्यतः काटेरी वनस्पतींचं प्राबल्य असतं. तर असा जो एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ॲकेशिया म्हणजे सगळे बाभूळवर्गीय वनस्पती किंवा वृक्षच मुख्यतः त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर झिझिपस म्हणजे आपले बोरवर्गीय जे काही सगळे वनस्पती आहेत त्या, आणि कपॅरिस म्हणजे पाचुंदा ज्याला मराठीमध्ये म्हणतात. तर या गटातले वृक्ष या वनप्रकारामध्ये जास्त बघायला मिळतात. तर जिथे ग्रासलँड्स आहेत अशा ठिकाणी बरेचदा ग्रासलँडला लागून जे काही छोटे स्क्रब्स असतात त्याच्यामध्ये या प्रकारचे वृक्षांच्या कम्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात. आता बाभळवर्गीय जी आपल्याला सहजपणे खूप सापडणारी आहे, म्हणजे सगळीकडे दिसणारी अशी जी प्रजाती आहे जॅकेशिया निलोटिका म्हणून, ज्याला वेडी बाभूळ असं म्हटलं जातं ती. त्यानंतर त्या दिवशी सरांनी हा वृक्ष आपल्याला दाखवला होता कपॅरिस डेसिडिया, की जो जिथे खूप ड्रायनेस असणाऱ्या भागांमध्ये, जिथे अजिबातच पाणी नाहीये किंवा पाऊस कमी अशा भागांमध्ये हा वृक्ष सहज बघायला मिळतो. याच्यामध्ये पानं जवळजवळ त्याची नाहीशी झालेली असतात आणि त्याचं रूपांतरण काट्यांमध्ये, त्याचे जे स्टेम असतात तेच हिरवे होऊन प्रकाश संश्लेषणाचं काम तेच करत असतात. मराठी नाव नेप्ती. बरोबर, नेप्ती बरोबर. बाभूळवर्गीय वनस्पती वृक्षांमधलाच आणखीन एक महत्वाचा वृक्ष म्हणजे खैर, जो अनेक ठिकाणी, म्हणजे आपण जर पुणे सोलापूर रस्त्याला गेलो तर जे काही सगळे स्क्रब्स असतात त्याच्यामध्ये हा वृक्ष खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आणि सगळीकडेच म्हणजे जिथे जिथे याच्या थॉर्नी स्क्रब्स जिथे आहेत तिथे हा वृक्ष बऱ्यापैकी बघायला मिळतो. पुढचा जो वृक्ष आहे तो आहे हिवर. त्यानंतर आहे बोर, काटेरी बोर. मॅम रिपीट करा आधीचा वृक्ष. आधीच गेलं, कट झालं. हिवर नाही ऐकू आलं. ओके, हा होता खैर, त्याच्यानंतर होता हिवर. हा वृक्ष ही बाभूळवर्गीय आहे आणि काटेरी वनांमध्ये खूप सहजपणे बघायला मिळतो. दिसला नाही मॅम. ओके, बरं मी पुन्हा ती स्लाइड लावली आहे. मोठा स्टार नाही लागत. दिसली सगळ्यांना स्लाइड? मॅम हिवर हा अॅकेसिया मध्ये येतोय ना? हो, पण आता त्याचं आणि अॅकेशिया मधले काही, हॅलो, मला आवाज येतोय. हा, कुणाचं तरी माईक ऑन. ओके मॅम सॉरी टू इंटरप्ट, तुम्ही मगाशी म्हणत होता हिवर हा अॅकेसिया फॅमिलीतला आहे ना? बरोबर. हा, मग आता स्क्रीनवर वेगळाच दिसतोय. हा, हिवर नाही दिसत आहे. सांगतेय बरोबर. तर याचं जुनं नाव होतं अॅकेशिया ल्युकोफ्लोइया आणि अॅकेशिया हा जो काही गट होता त्याचा आता हे जे काही नवीन पद्धती आहेत म्हणजे मॉलिक्युलर टेक्निक्स वापरून जे काही क्लासिफिकेशन सिस्टम नवीन डेव्हलप झालेली आहे त्याप्रमाणे अभ्यास करून अॅकेशिया गटाचे वेगवेगळे पुन्हा उपप्रकार केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये व्हॅकेलिया, सेना असे काही गट आहेत आणि अॅकेशिया हे 3 मुख्य आहेत. तर त्याच्यामध्ये हिवर जो आहे तो व्हॅकेलिया मध्ये आहे. थँक्यू मॅम. ओके,
पुढचा जो वृक्ष आहे तो काटेरी बोर किंवा झिझिपस मॉरिन्शियाना असं त्याचं आहे. पुन्हा काटेरी वनांत परत एकदा आवाज गेला त्या झाडाचं काहीच कळलं नाही. अच्छा, का असं होतंय काय माहिती. हा, तर काटेरी वनांमध्ये सापडणारा आणखीन एक वृक्ष महत्वाचा तो म्हणजे बोराच्या ज्या काही प्रजाती आहेत वेगवेगळ्या तर त्यामधले एक वृक्षवर्गीय म्हणून ह्या स्पीशीजचा आपण बोरांच्या काही आणखीन वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्या मात्र झुडूप वर्गीय अशा आहेत किंवा झुडपासारख्याच त्या वाढतात. वृक्ष उडणारी आणि काटेरी वनांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असणारी अशी ही एक प्रजाती आहे झिझिपस मॉरिन्शियाना किंवा बोर, म्हणजे आपण खातो ती गावठी बोर. त्यानंतर काटेरी वनांमध्येच टेकड्यांवर आणि जर काही अशा छोट्या नद्या जिथे असतात किंवा ओढे असतात त्या ठिकाणी बरेचदा बाभळीचाच हा एक प्रकार आहे तो बघायला मिळतो, ज्याचं मराठी नाव आहे दुरंगी बाभळी. तर त्याचा आपण फुलोरा बघितला तर तो 2 रंगांमध्ये दिसतो म्हणून त्याला असं नाव दिलं गेलेलं आहे. झुडूप म्हणजे छोटस ट्री असतंय, खूप मोठं उंच नाही वाढत आहे, स्मॉल ट्री अशा प्रकारचं ही एक स्पीशीज आहे. त्यानंतर त्या दिवशी आपण रिपॅरियन व्हेजिटेशन किंवा रिपॅरियन हॅबिटॅट्स ही एक वेगळी परिसंस्था म्हणून त्याच्याकडे बघितलं होतं. तर असे नदी किनारी वाढणारे म्हणून असे काही वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः पुन्हा बाभूळवर्गीय वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामधली ॲकेशिया निलोटिका किंवा त्याचं आता नाव झालेलं आहे वॅकिलिया निलोटिका ही बरेचदा बघायला मिळते. खैर सुद्धा अनेक ठिकाणी नदी किनारी बघायला मिळतो. तर असा हा दोन्ही प्रकारच्या हॅबिटॅट्स मध्ये वाढणारा असा हा एक गट आहे. त्यानंतर सॅलिक्स टेट्रास्पर्मा किंवा वाळुंज असं या वृक्षाचं मराठी नाव आहे. तर कराड सातारा भागामध्ये हे वृक्ष खूप छान बघायला मिळतात. नीरा नदीच्या तीरावरती दोन्हीकडे आहेत. त्यानंतर कोयनेत सुद्धा हे खूप आहेत. बरेच ठिकाणी नदीच्या दोन्ही बाजूला हे वृक्ष बघायला मिळतात. त्याची पूर्ण पानगळ होते. ड्राय डेसिडियस प्रकारचा वृक्ष आहे आणि त्याची जी फुलं असतात ती अशी साधारण तुऱ्यासारखी येणारी फुलं असतात. वाळुंज असं मराठी नाव. त्यानंतर आपल्याला ऐकून माहिती असलेला असा हा एक वृक्ष आहे पिनाटा असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. हाही वृक्ष अनेक ठिकाणी नदीच्या किनारी खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो. हा जर लावला म्हणजे कुठे जर त्याचं प्लांटेशन केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये सुद्धा हा व्यवस्थित येतो. मात्र त्याचं जे नैसर्गिक आपण अधिवास म्हणूया तर मुख्यतः अशा रिव्हराईन व्हेजिटेशन बघायला मिळतो. याला करंजी म्हणतात का मराठी? आणि हो, करंजी किंवा करंज. त्याची जी फळं आहेत त्याच्या करंजी सारख्या आकारावरून त्याला ते नाव पडलेलं आहे. आणि सदाहरित प्रकारचा हा वृक्ष आहे. त्यानंतर वेगवेगळे टर्मिनालिया जे बघितले त्यापैकी टर्मिनालियाची स्पीशीज जी अनेकदा नदीच्या बाजूला बघायला मिळते म्हणजे टर्मिनालिया अर्जुना किंवा अर्जुन असं मराठी नाव त्याचं आहे. हॅलो हॅलो हा नाही सर, मला मेसेज आला युअर कनेक्शन इज इंटरप्टेड म्हणून मी पुन्हा विचारते. ठीक आहे, तर ही आपली शेवटची स्लाइड आहे त्यामुळे म्हणजे डिस्टर्बन्स जो होतोय त्याच्याबद्दल खरंच सॉरी. तर अर्जुनाचा हा वृक्ष आहे. टर्मिनालिया ह्या गटातला एक खूप महत्वाचा वृक्ष आहे की जो अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो आणि मुख्यतः नदीच्या कडेला ह्याचं वृक्ष म्हणजे त्या हॅबिटॅट मध्ये हा मुख्यतः बघायला मिळतो. त्याचंही खोड आपण जो तो स्टर्क्युलिया बघितला होता भुत्या किंवा कहांडळ ज्याला म्हटलं होतं तर त्याच्यासारखं दिसणारं असं अर्जुनाचं सुद्धा खोड असतं की जे पांढरं दिसतं आणि पेपर सारखे पापुद्रे निघतात.
म्हणजे पेरूचं झाड जर तुम्ही कधी बघितलं असेल तर पेरूच्या खोडाचे जसे पापुद्रे निघतात तसेच ह्या अर्जुनाच्या झाडाच्या खोडाचे सुद्धा पापुद्रे निघतात आणि अर्जुन साल म्हणून ते वापरलं जातात औषधांमध्ये. तर ते म्हणजे आपण खूप ढोबळमानाने काही वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष बघण्याचा प्रयत्न केलाय. आता हा विषय खूप मोठा आहे आणि त्यातल्या त्या प्रत्येक प्रकारच्या वनांमधली काय वैशिष्ट्यपूर्ण वृक्षांच्या प्रजाती असतात की जे बघितल्यावर आपल्याला साधारण व्हेजिटेशन कंपोजिशन कसं असेल त्याचा थोडासा अंदाज येऊ शकतो. असेच स्पीशीज आता मी इन्क्लूड केल्या होत्या. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण नक्की डिस्कस करूया. मॅम हे ट्री आयडेंटिफिकेशन किंवा प्लांट आयडेंटिफिकेशन साठी काही बुक्स आहेत का? हो, सांगू शकाल? प्राजक्ता, पहिलं सगळ्यात आधी तुझं स्क्रीन शेअरिंग बंद कर म्हणजे अजून हे वाढेल. ठीक आहे, केलं सर. हा, तर पुस्तकं जी आहेत ती अनेक पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये जर आपण मराठीत बघायची म्हटली तर प्राध्यापक श्रीध महाजनांचे दोन पुस्तकं आहेत, देशी वृक्ष आणि आपले वृक्ष नावाचे, की ज्याच्यामध्ये खूप सोप्या मराठीत या सगळ्या वृक्षांची माहिती दिलेली आहे. आणि तसंच म्हणजे एक्झॉटिक स्पीशीज ज्या आहेत त्यातलं विदेशी वृक्ष असंही एक पुस्तक सरांचं आहे. ही मराठी मधली पुस्तकं आहेत. इंग्रजी पुस्तकं सुद्धा आहेत. फॉरेस्ट ट्रीज सर ते दिल्ली ट्रीज ऑफ दिल्ली आहे का ते? नाही, जंगल ट्रीज ऑफ सेंट्रल इंडिया. जंगल ट्रीज ऑफ सेंट्रल इंडिया, बरोबर. हे एक चांगलं पुस्तक आहे ट्री स्पीशीज साठीचं म्हणून. आणि बाकी म्हणजे जे काही आपले स्टेट फ्लोराज असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोराज असतात त्याच्यामध्ये सुद्धा सगळीकडे या वृक्षांची माहिती मिळू शकते पुढच्या अभ्यासासाठी. हेळीकरांचे आहेत ना फील्ड गाईड्स, ती नाही सुंदर आहे. हो हो, ओके ओके. मला ते आयडेंटिफिकेशन कळत नाही, मी साकोलीला राहते. सो मी काय करते की ते पिक्चर्स काढून आय नॅचरलिस्ट जे सिटीजन सायंटिस्ट प्लॅटफॉर्म आहे सो मी तिथे माझे सगळे पुट करणं स्टार्ट केलंय. सो तिथे आयडेंटिफिकेशन ते देतात. सो मला मग मराठी नावं किंवा थोडं त्याच्यात हे असतं की जाणायचं असतं, सो ते थोडं पडतं. म्हणून मी विचारलेलं की मराठी किंवा इंग्लिश अशी काही फील्ड गाईड्स आहेत का. सो तर सह्याद्रीतल्या फुलांसाठी जे आता उषाताईंनी एक उल्लेख केला ते फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री म्हणून श्रीकांत इंगळहरीकर सरांचं एक पुस्तक आहे. हा, त्याच्यामध्ये म्हणजे तेही फील्ड गाईड म्हणून वापरता येईल. थँक्यू मॅम. आता विषय खूप मोठा आहे आणि तू छान कव्हरेज दिलंस. थँक्यू. थँक्यू उषाताई. आणि एक दोन मराठी नावं इतरांच्यासाठी सांगते, तुला माहित आहेतच. हायमेनेडिक्योन ओबोव्हेटमला कडवा शिरीड असं नाव आहे मराठी. बर. हॅलो हॅलो. डायमार्कोकॅलिक्सला जोड पाकळी असं नाव आहे. बर उषाताई, मी नोट करून ठेवते. हॅलो. हा, मला एक प्रश्न होता. परवाच्या लेक्चरला दातार सर नाही, कालच्याच लेक्चरला सर असं म्हणालेले की जसं वाघांचं असतं की पांढरा वाघ ही वेगळी प्रजाती नसते, तर तसं पांगाऱ्यामध्ये सुद्धा पांढरे फुलं येणारी प्रजाती वेगळी असते का? म्हणजे असंच काही याच्यामध्ये पांढरी फुलं येतात संभव? कारण आमच्याकडे असे 1-2 पांगाऱ्याची झाडं सापडली होती. तर मग ती वेगळी स्पीशीज आहे का त्याच स्पीशीज मध्ये काही वेळेला असं होतं? हा, आता याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक तर ती व्हरायटी वेगळी असू शकते. स्पीशीज पांगाऱ्यामध्ये सुद्धा 2 स्पीशीज आहेत पुन्हा. आपण जी बघितली ती सुब्रोजा होती. इरिथ्रिना स्ट्रिक्टा नावाची एक स्पीशीज आहे. अशा वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये, पण मुख्यतः आपल्या आजच्या विषयाला धरून अशी जी आणि सहज बघायला मिळते अशा प्रकारचीच आपण फक्त घेतली होती. तर पांढरा पांगारा खरं तर मी म्हणजे त्याच्याबद्दल कधी नाही कुठे वाचलं किंवा पाहिलेला. फोटो पाठवेल जर असेल. हा, नक्की. पण वेगळी असू शकेल. परत सॉरी टू डिस्टर्ब. तर त्या दिवशी कालच मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं असं की अनेक प्रकारचे काही पिवळे पण हे मिळतात किंवा पांढरा पांगारा पण मिळतो. पांढरा पांगारा आमच्या स्मृतिवनात आम्ही केलं होतं, तिथे पण आहे.
पण बर बर सेपरेट स्पीसीज नाहीये तर त्या ह्याच्यात झालेली हा. variety आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नवीन झाड तयार करायला गेलात तर परत रेग्युलर पांढऱ्यासारखंच त्याला येतात. ओके ओके. आणि सर कांचनचंही तसंच आहे का मग? पांढरा कांचन पण काही ठिकाणी पाहायला नाही कांचन मध्ये पांढरा मात्र कांचन व्हरायटी. हा ती स्पेशीजच वेगळी आहे. ओके ओके थँक्यू स्पीशीज आणि सब स्पीशीजचं सांगताय ना पंडित सर कालचं? राजीवजी पळस पण पांढरा असतो का? प्राजक्ता सांग त्याला. पळस पिवळा असतो एक, पांढरा मी नाही पाहिला अजून कधी किंवा पांढरा आहे आणि तो मध्य प्रदेशच्या फॉरेस्टनी त्याची काही रोपं वाढवली, पिवळ्याची पण वाढवली आहे आणि पांढऱ्याची पण वाढवली. जबलपूरच्या जर फॉरेस्ट नर्सरीमध्ये आपण गेलो तर आपल्याला मिळतील ही. मी आणली ती मागे फार पूर्वी, पिवळ्या पळसाची 3 रोपं जबलपूरहून आणली होती. अच्छा. आणि ती वाटली कुठे कुठे, पण ते फुलं यायला जरा वेळ लागतो त्याला. बरोबर. प्राजक्ता आणखीन आहे की विषय खूप मोठा आहे त्यामुळे कव्हर करणं अवघड आहे. पण शिरीष, बीजा आणि नाना हे 3 राहून गेले आणि मोखा म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण याच्यात मोखा एक सांगायला हवा होता. लेनिया तोही कर्मळ तोही सांगितला असता तर जरा वेगळा आहे ना वैशिष्ट्यपूर्ण. हो 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 उषाताई. तशी तर खरं यादी खूपच मोठी होती मी काढलेली. अगदी खरं आहे ग. खूपच म्हणजे अगदी मोजके घेतले. त्यातल्या त्यात मग ते आपण जी पास्कलची सिस्टम होती त्याला धरून जेवढे घेता येतील आणि मग काही स्पेसिफिक त्याच्या असोसिएशन मध्ये असणारे असेच निवडले होते. घेतला असता तर जरा बरं वाटलं असतं. अजून काही कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? आपल्याला जरा संपण्याच्या दृष्टीने आपण मला एक विचारायचं होतं. आता उषाप्रभाताई म्हणाल्या तसं शिरीषचं मी लिहिलंय ह्याच्यामध्ये की ते कुठल्या ह्याच्यात तुम्ही हे कराल, कारण ते ड्राय डेसिडियस फॉरेस्ट मध्ये दिसतं पण तो एव्हरग्रीन आहे ना. बरोबर. हा तर आता असं नाहीये की ड्राय डेसिडियस मध्ये असल्या म्हणजे एव्हरग्रीन मेंबर असला तरी तो त्या प्रकारच्या जंगलांमध्ये येऊ शकतो. म्हणजे सगळ्या स्पीशीज आता आपण जे मॉइस्ट डेसिडियस मध्ये तो बरेचदा बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये म्हणजे काही मेंबर्स जे असतात ते एव्हरग्रीन असतात आणि काही डेसिडियस असतात. असं कॉम्बिनेशन आहे. ओके. सो मग शिरीषला तुम्ही काय म्हणाल, कुठल्या प्रकारात त्याला हे करायचं आपण? त्याचा वन प्रकार जर म्हटलं म्हणजे कुठल्या प्रकारच्या जंगलामध्ये शिरीष जास्त बघायला मिळतो तर तो मॉइस्ट डेसिडियस आणि ड्राय डेसिडियस दोन्ही मध्ये बघायला मिळतो. मात्र जर ट्री म्हटलं आपण म्हणजे त्या एक म्हणजे पर्टिक्युलर स्पीशीज बद्दल वर्णन करायचं म्हटलं तर ती स्पीशीज एव्हरग्रीन आहे. ओके ओके. मॅम ग्रासलँड चे जे प्लॅटूच्या इथले जे आपण हॅबिटॅट बघितलं तर त्याच्यातले झाडांचे मराठी नावं सांगाल का 3-4? हो. एक होतं माकड लिंबू, अंजनी, त्यानंतर जांभूळ, हे काही होते. आणि काय हेमेनोडिक्टिऑनला उषाताईंनी जे सांगितलं कडवा शिरीड, बरोबर ना उषाताई? हो बरोबर आहे, कडवा शिरड. इथे मॅम जांभूळ हे सेमी एव्हरग्रीन मध्ये पण सॉरी मॉइस्ट डेसिडियस मध्ये पण मिळतं? हो जांभूळ एव्हरग्रीन मध्ये सुद्धा येतं, सेमी एव्हरग्रीन मध्ये सुद्धा येतं आणि मॉइस्ट डेसिडियस मध्ये येतं. मात्र त्याच्या स्पीशीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे सायजिजियम हा जो जीनस आहे त्याच्यामध्ये 12 ते 14 वेगवेगळ्या स्पीशीज आहेत आणि त्यातली आता आपण सगळ्यात कॉमनली सगळ्यांना माहिती असणारी असे म्हणून मी त्या निवडल्या होत्या. तर जांभूळ म्हणजे जी सायजिजियम क्युमिनी ही जी स्पीशीज आहे ती सेमी एव्हरग्रीन आणि मॉइस्ट डेसिडियस मध्ये जास्त बघायला मिळते. मॅडम एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ज्यावेळी आपण करतो तर तेव्हा आपण ट्री डायव्हर्सिटी कशी असेस करतो, म्हणजे एक्झॅक्टली काय अनालाइज करतो आपण त्यात? त्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे दोन्ही प्रकारचे अनालिसिस केले जातात. क्वालिटेटिव्ह जो असतो त्याच्यामध्ये सगळे स्पीशीज डायव्हर्सिटी बघितली जाते आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये त्याची फ्रिक्वेन्सी, डेन्सिटी आणि अबंडन्स हे 3 फॅक्टर्स बघितले जातात. आणि कुठल्या प्रकारचं ते हॅबिटॅट आहे याच्यावरून क्वाड्रॅट मेथडने किंवा लाईन ट्रान्सेक्टने हे स्टडी केले जातात.
मग त्यात इम्पॉर्टन्स व्हॅल्यू इंडेक्सचं पण अनालिसिस करतो का आपण? हो हो करतात. सिम्पसन इंडेक्स वगैरे काढले जातात त्यातून. ओके मॅम, थँक्यू. मॅम हे एकदा एक्सप्लेन कराल का? काय? हे ह्या सरांनी जो प्रश्न विचारला होता ओके, त्याचं. हा सांगते. या सरांचा जो प्रश्न होता, तर जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या म्हणजे आता मेजर आधीचं बघायचं म्हटलं तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय, तर कुठल्याही प्रोजेक्टसाठी जेव्हा कुठला नवीन इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट असेल किंवा कुठलाही प्रोजेक्ट येणार असेल तर त्याच्यामध्ये पर्यावरणाचं किती नुकसान होईल किंवा तिथले काय काय व्हॅल्यूज आहेत इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट आणि एन्व्हायरमेंटली इम्पॉर्टंट, त्याचा एक रिपोर्ट बनवला जातो आणि आपल्या मिनिस्ट्रीकडे सबमिट केला जातो, ज्याला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये जे काही फ्लोरा रिलेटेड जे काही अनालिसिस असतात ते कसे केले जातात असा त्यांचा प्रश्न होता. तर यामध्ये ट्री डायव्हर्सिटी मोजण्यासाठी म्हणून 2 पद्धती वापरल्या जातात. एक तर क्वाड्रॅट मेथड आहे किंवा लाईन ट्रान्सेक्ट मेथड आहे. जर समजा लिनियर प्रोजेक्ट असेल म्हणजे एखादा रोड हायवे बांधायचा त्याचा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये लाईन ट्रान्सेक्ट ही मेथड वापरली जाते. आणि एखादा जर समजा विंड चा प्रोजेक्ट आहे किंवा कुठला दुसरा इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामध्ये क्वाड्रॅट मेथड वापरली जाते. म्हणजे त्या ठिकाणचं व्हेजिटेशन आणि होणारी डेव्हलपमेंट हे कसं आहे त्याचं हे म्हणजे त्याचं ताळतंत्र लावून किंवा ते दोन्ही म्हणजे मेजरली इम्पॅक्ट कशा कशावर होणार आहे हे बघण्यासाठी कुठली मेथड इफेक्टिव्ह आहे ते ठरवलं जातं. आणि त्यामध्ये मग क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे 2 प्रकारचे म्हणजे 2 प्रकाराने तो अभ्यास केला जातो. आणि क्वालिटेटिव्ह मध्ये पूर्णपणे तिथली इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी ज्याच्यामध्ये फ्लोरा आणि फाउना दोन्हीचा समावेश होतो. तर ते त्याची स्पीशीज डायव्हर्सिटी बघितली जाते आणि काही स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स केली जातात. ओके. सुरुवातीच्या स्लाइड्स मध्ये तुम्ही 2 एक स्टिल्ट रूट्स आणि नी रूट्स असा मेन्शन केला. तर दोन्ही मध्ये काय? हा, स्टिल्ट रूट्स जी असतात ती मुख्य झाडाचं जे मुख्य खोड असतं त्याच्यापासून असे तुम्ही तंबू डोळ्यासमोर आणा. एखादा तंबूला आपण आधारासाठी म्हणून जसे दोऱ्या बांधतो, कणाती बांधतो त्याच्या आणि ते ताण देतो त्याला, तर तसं सपोर्ट देण्यासाठी म्हणून एखादं आपण झाड उभं केल्यावर त्याला जे आजूबाजूला काठ्या लावतो किंवा कुठलंही मोठं स्ट्रक्चर उभं केल्यावर तर तसंच असतं की ते ही सगळे म्हणजे मँग्रोव्ह ज्या ठिकाणी वाढतात त्या ठिकाणी सगळीकडे इतकी दलदल असते की तिथे त्यांची मुळं जास्त खोलवर जाऊ शकत नाही. म्हणून त्या झाडाला उभं राहण्यासाठी आधार देण्यासाठी ही 2 वेगळ्या प्रकारच्या मुळांचे अडॅप्टेशन त्यात दिसून येतं. तर स्टिल्ट रूट म्हणजे मुख्य खोडापासून आडवी वाढणारी मुळं किंवा त्याला अँगल मध्ये असणारी, आणि नी रूट जी आहेत ती अशी जमिनीवर आडवी पसरतात आणि त्याच्यामध्ये असं गाठीसारखं स्ट्रक्चर दिसून येतं. ओके ओके, थँक्यू. मॅडम मला एक क्वेश्चन होता. हो प्लीज. जेव्हा एखादा फॉरेस्टचा पॅच वी डायव्हर्ट फॉर द डेव्हलपमेंट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल किंवा काही असेल तेव्हा या ज्या तुम्ही मेथड्स सांगितल्या याला अल्टरनेटिव्ह असं म्हटलं जातं की वी हॅव टू डू अ रिफॉरेस्टेशन ऑर अफॉरेस्टेशन जो जेवढा लँडचा एरिया डायव्हर्ट झालाय तेवढ्यासाठी. मग जेव्हा आपण रिफॉरेस्टेशन किंवा अफॉरेस्टेशन करतो तेव्हा जी का डायव्हर्सिटी ऑफ ट्री लॉस झालेली आहे तर त्याचा कोणत्या अँगलने आपण किंवा कितपत विचार करतो किंवा त्याच्यासाठी काही आहेत का इनिशिएटिव्ह घेतलेले गव्हर्नमेंटनी, जसं की EIA असेल किंवा ट्रू व्हॅल्यू ऑफ फॉरेस्ट जे काही आहे तर त्याच्यामध्ये काही असे काही हे आहेत का की गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत किंवा काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यासाठी असे काही? बरोबर, आलं लक्षात. तर हे जे काही फॉरेस्ट्रेशन किंवा रिप्लांटेशन म्हणूया आपण किंवा त्याला कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन अशी टर्म वापरली जाते. तर याच्यासाठी प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत. म्हणजे हा रेशो ठरवला जातो. काही राज्यांमध्ये 1 झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात तुम्हाला 3 झाडं लावावी लागतात किंवा बरेच ठिकाणी तरी तो 1:3 किंवा 1:4 असा रेशो आहे. त्याच्यासाठी जी स्पीशीज निवडल्या जातात त्या मुख्यतः पुन्हा तिथला जो काही नेटिव्ह फ्लोरा तोडला गेला असेल त्याच प्रकारच्या स्पीशीज रिप्लांटेशन कराव्यात असंच त्याच्यामध्ये असतं. आणि याच्यासाठी गाईडलाईन्स आहेत, प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत
आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. तर बरेचदा तो जो रिपोर्ट तयार केला जातो की ज्याच्यामध्ये मूळ तिथला फ्लोरा काय आहे याचा सगळा म्हणजे तो अभ्यास केलेला असतो आणि ती लिस्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असते. आणि जर तशी नसेल तर मग फॉरेस्ट डिपार्टमेंटशी कन्सल्टेशन करून त्या कुठल्या स्पीशीज त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे हे ठरवलं जातं. पण मुख्यतः तिथला नेटिव्ह फ्लोरा जो असेल त्याचा समावेश करावा अशा क्लिअर गाईडलाईन्स आहेत. आणि या स्टेट लेव्हलला आणि सेंट्रल म्हणजे MOEFच्या लेव्हलला सुद्धा ह्या गाईडलाईन्स खूप क्लिअर आहेत. थँक्यू मॅम. एक मिनिट, सगळ्यांना बऱ्याच जणांना मराठी नावं हवी असतात. तर फ्लॉवर्स ऑफ इंडिया ही एक साईट आहे, त्याच्यामध्ये दिनेश वाळके यांनी, हा उत्तम फोटोग्राफर आहे आणि त्यांनी प्रत्येक वनस्पतीचं मराठी भाषेतलं आणि अन्य भारतीय भाषातली नावं असं सगळं संग्रह केलेला आहे. तर फ्लॉवर्स ऑफ इंडियावर जर तुम्ही नाव टाकलं तर त्याची भारतीय भाषेतली सगळी नावं तुम्हाला मिळतील. दिनेश काय म्हटलं मॅडम? दिनेश वाळके, फ्लॉवर्स ऑफ इंडिया. ओके ओके, थँक्यू. थँक्यू उषा मॅम. फार छान वाटलं. आपण आजच्या सेशनचा एंड करूया. प्राजक्ता, खूप छान लेक्चर झालं. खरं तर आपण आता चर्चेत बोललो तसं नॉन एंडिंग गोष्ट आहे, कारण सगळ्या डायव्हर्सिटीचा बेस हा वनस्पती आहे आणि अर्थात वनस्पतींमध्ये डायव्हर्सिटी खूप आहे. त्यामुळे आपण घेऊ तेवढ्या स्पीसीज कमी आहेत, आणखीन बॉटनीवरती बोलू तेवढं कमी येतं. त्यामुळे छोट्याशा काळामध्ये तू आम्हाला खूप छान महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वनस्पतींची माहिती दिली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आपण ह्या याच्यावरती आपलं आजचं सेशन थांबूया. सगळ्यांना सूचना की स्टे होम, स्टे सेफ. उद्या परत संध्याकाळी 6:30 वाजता आपण भेटूया. उद्या संध्याकाळी आपल्याला काही निवडक अशा महत्वाच्या इन्सेक्ट डायव्हर्सिटीवरती आपण उद्याच्या संध्याकाळी बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे नूतन कर्णिक मॅडम असतील आपल्या उद्याच्या लेक्चरर. तर संध्याकाळी 6:25 सगळ्यांनी लॉग इन व्हा. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा प्राजक्ताचे जीविदा आणखीन नेचर वॉक तर्फे आभार मानतो आणि आजचं सेशन संपलं असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच मॅम. या, बाय. थँक्यू.